श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आइए हनुमंत पधारिए, कथा करू मति अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, बिराजिए पवन कुमार. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सगळ्यांनी भजन म्हणायचं आणि टाळ्या वाजवायच्या मोठ्याने. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 हरे कृष्ण। जय सिया राम। राधे राधे। बोलायच्या आधीच हसायला लागले. सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे. डोळ्यासमोर रत्नजडित सिंहासन आणायचे. त्यावर नीलवर्ण श्यामवर्ण भगवान प्रभू श्री रामचंद्रजी विराजमान आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला सीतामाता बसले आहेत. उजव्या बाजूला लक्ष्मणजी उभे आहेत. पाठीमागे भरतजी आणि शत्रुघ्नजी उभे आहेत. आणि भगवंताच्या चरणापाशी भगवान श्री मारुतीरायजी विराजमान आहेत. या सर्वांना मनोमन वंदन करून भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणी असंख्य तुलसी पत्राने फुलं व्हायचेत आणि नमस्कार करायचा आहे. सीतामाईंच्या चरणी फुलं व्हायचेत. लक्ष्मणजींच्या चरणी फुलं व्हायचेत. भरतजी शत्रुघ्नजी यांच्याही चरणी फुलं व्हायचेत. आणि भगवान श्री मारुतीराय यांच्या मस्तकावर बेलपत्र व्हायचेत. या सर्वांना मनोमन वंदन करून भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत. आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होते, दोन्हीही प्राप्त होते. रामा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं प्रेम प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर. तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर. आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता भगवान प्रभू श्री रामचंद्रजींनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपला मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावने भगवान प्रभू श्री रामचंद्रजींची अलौकिक अशी कथा, रामकथा ऐकण्याकरता जमलेले
सर्वप्रिय भाविकजन, आज विशेष दिवस आहे. आमच्या उषा आंटींचा वाढदिवस आहे आज. बघा, बरोबर स्टेजवर आहेत, बरोबर स्टेजवर आहेत. इतिहास आहे यांच्या पाठीमागे. हे जे नटराज मंदिर आहे त्यांचे सासरे बुवा रामण्णा शानबाग या ठिकाणी, हो ना, शामण्णा शानबाग यांची इथे फाउंडर मेंबर म्हणून ते होते. त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं झाले. त्यांचा भाग आहे इथं, महत्त्वाचा भाग त्यांचा आहे या मंदिरामध्ये. आणि ती परंपरा त्यांच्याकडून यांच्यापर्यंत आली आणि अतिशय तत्परतेने हे सांभाळतायत, सगळं व्यवस्थित सांभाळतायत. आणि असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण प्रत्येक स्त्रीच्या मागे पण पुरुष असतो. हां, त्यामुळे त्यांचे पती रमेशजी शानबाग त्यांचाही त्यांना भरपूर सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये, आणि म्हणून ते इथपर्यंत येऊ शकले. बरोबर आहे ना? हां, बरोबर आहे. आणि काल ज्या अनुसया मातेचं मी वर्णन केलं, अगदी हे तसंच आहे, अगदी तसेच आहे. महासती आपण म्हणू शकतो. यांची आध्यात्मिक उंची फार मोठी, दिसायला दिसणार नाही, सामान्यच दिसतील ते, पण ते सामान्य नाही. आता थोडंसं व्यक्तिगत त्यांना आवडणार नाही मी बोललेलं, पण सांगतो कारण आपल्याला प्रेरणा मिळावी. मी जे म्हटलं होतं ना, साधक सकाळी लवकर उठून अगदी साधना वगैरे करतात, सकाळी 3ला उठून साधनेला बसतात. अशा पद्धतीने साधना करायची असते. मोठी परंपरा आहे त्यांच्या पाठीमागे. महाअवतार बाबाजींपासूनची जी क्रियायोगाची जी परंपरा येते ना, ती परंपरा त्यांच्याकडे आहे. आणि ती सगळी साधना ते करतात. हे प्रेरणास्थान आहे. काही शिकायचं असेल तर यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे. तुम्हाला इथेच हा सत्संग मिळाल्यासारखा आहे. आणि सांगतो तुम्हाला की गोष्टी बघा कसं असतं. मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं, अलर्ट राहा, एकदम अलर्ट राहा. कोण कधी भेटायला येऊन जाईल सांगता येत नाही. रामायणातली प्रत्येक पात्र ह्या ना त्या निमित्ताने भेटून जातात. आजपर्यंत कधी त्या लहान मुलांनी तिथे श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं नाही. आज म्हटलं. याला कारण काय माहिती? आज हनुमानजी येणार आहेत, आज वानरसेना येणार आहे. आणि तसंच आज बरोबर शबरी माता येणार आहेत आणि शबरी माता हजर आहेत माझ्या इथे. मला खरोखर तसंच वाटतंय अगदी. आणि रामाला जितका आनंद झाला शबरी मातेने भेटून, तसं माझ्या या शबरी माताच आहेत. आता आजपासून त्याने मी शबरी माताच म्हणणार आहे. त्यांचं नाव काही असू दे, नाही का. आमच्या आईला पण आई म्हणून मी मान दिला, आणि मग खरोखर माझी आईच आहे. आणि तसं आता तुम्ही सगळे माझे माता भगिनीच आहात, पण आईपासून सुरुवात झाली. आणि कालच आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत. आता त्यांनाही बहिणीचा मान दिला. आमची लहान बहीण आणि शुभांगी, आता या शबरी माता. आता प्रत्येक वेळेला येणं, प्रत्येकाला नावच देईन मी आता व्यवस्थित. खूप आनंद आहे. माझा हा साताऱ्याचा परिवार बघून मलाच भरून येतं आणि अगदी छान वाटतं. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज आपण सगळे मिळून त्यांचं अभिनंदन करूया. आज महाराजांचा आणि रामाचा आशीर्वाद म्हणून पोथीवरचा हार त्यांना देतो आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. त्यांना राम भरपूर आयुष्य देव, आनंद देव, उत्साह देव, प्रेम देव, आरोग्य देव, आणि असे कार्यक्रम करण्याची प्रेरणाही देव. राधे राधे. जय श्रीराम. बोलविता धणी वेगळाची. राधे राधे. आईचा आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही हो, नाही का. कौशल्येचा राम, तसं आहे ते. आमची कौशल्य माताच आहे ती. बघा आता कौशल्य माताने शबरी माता शेजारी बसतील. नवीन रामायण आहे, सुंदर रामायण आहे. राधे राधे राधे. किती गंमत आहे ना. काल मी म्हटलं शबरी मातेची कथा सुरुवातीलाच होणारे सगळे आले बरोबर आज वेळेवर. तर नंतर कथा झाल्यावर सुरू झाल्यावर अर्ध्या तासाने येतात. छान, चांगलं आहे. पण याचा अर्थ तुम्हाला आवड आहे, नाही का. ह्या कलियुगामध्ये कथेची आवड असणं, रामचरित्र ऐकण्याची आवड असणं खूप मोठी गोष्ट आहे. पुण्य आहे म्हणून आलात महाराज, नाही तर नसतं मी आला. असू दे, आपण आता पुढे जाऊ. शबरी माता वर्णन करावं तेवढं कमी आहे. आमचं वाचा आमची पुरणार नाही एवढी शबरी माता श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे.
शबरी माता पहा काय गंमत आहे. एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरत होते. तुमचे कोण भक्त आहेत मला जरा दाखवा, किती भक्त आहेत. अगं म्हटलं असंख्य भक्त आहेत, काय काय बघायचं, कोणाकोणाला बघणार आहेस. नाही नाही, तरी पण मला बघायचं. एक भक्त पाहिला, वनात राहून अखंड तपश्चर्या करणारा एक भक्त होता, भगवान श्री हरिविष्णूचा. साधूच होता, मोठा तपस्वी होता, ऋषी होता. त्यांची भक्ती लक्ष्मी मातेला आवडली आणि लक्ष्मी माता काय म्हणली, प्रभू मला यांची सेवा करायची, तुमच्या भक्तांची सेवा केली तर तुम्हाला जास्त आवडतं ना, मग मला यांची सेवा करायची, कर म्हणले, मी पण येतो. आणि लक्ष्मी माताने त्या ऋषींना सांगितलं की मला तुमची सेवा करायची, करा म्हणलं, हरकत नाही, पण हे असं सगळं असं श्रीमंत होऊन दागिने घालून आणि असं सगळं अशाने सेवा होणार आहे वय. नाही म्हणले, प्रभू होईल, मी करते सेवा. बरं करा म्हणाले, पण लांब राहायचं, सेवा करायची, मी इथे सत्संग सांगणार, तो सत्संग ऐकायचा, प्रभूचे गुणगान ऐकायचे आणि सेवा करायची. हो म्हटले, मला सत्संगच ऐकायचं आहे तुमच्या तोंडून, म्हणून तर मी सेवा करते. बरं म्हणले, चांगलं आहे, छान छान. कडक नियम होते अगदी त्या साधूंचे. त्या कडक नियमामध्ये दोघांनाही राहावं लागत होतं, माता लक्ष्मीला पण आणि भगवान श्री हरिविष्णूला पण. आणि खूप दिवस सेवा केली, प्रसन्नता वाटली लक्ष्मी मातेला, खूप सत्संग मिळाला, छान वाटलं. भगवान विष्णूंना लक्ष्मी माता म्हणाले, भगवान यांना एकदा आपल्या घरी जेवायला बोलवावंसं वाटतं. कुठे? वैकुंठात. त्याने म्हणले ठीक आहे म्हणले, मी विचारतो, तू पण चल विचारायला. विचारलं की भगवान आमच्या घरी जेवायला याल का? अरे कुठे म्हणलं वैकुंठामध्ये जेवायला वगैरे, मी इकडे बरं आहे, मला कशाला तिकडे देता. आणि लक्ष्मी माता म्हणल्या, प्रभू माझी इच्छा आहे तुम्हाला जेव घालायची. बरं येतो म्हणले, चल बनव स्वयंपाक, काय बनवायचं, साधं सरळ बनव, गडबड करू नकोस. हां म्हणले, बनवते. आणि तिथे गेल्यानंतर सागर संगीत स्वयंपाक केला. अन्नपूर्णा माता ती देवी मैया, आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर भरपूर पदार्थ होते. अगं तुला सांगितलं होतं साधा सरळ स्वयंपाक करायला, हे काय 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 सगळे पदार्थ करून ठेवले, साधंच करायचं होतं. त्याने ते सगळं बाजूला केलं आणि थोडंसं साधं जेवण आहे ते जेवले. चिडली लक्ष्मी माता, एवढं काय, एवढं काय, माहिती आहे साधं काय, ऋषी आहे, एवढं काय. त्याने शाप दिला, तू आयुष्यभर दरिद्री राहशील. लक्ष्मी मातेने शाप दिला. ते म्हणले, मला हेच पाहिजे होतं, कारण माझ्याकडे पैसा असता तर भगवान आलेच नसते, मी दरिद्री राहिलं तर येतील, मला हा शापच पाहिजे होता. पण एक लक्षात ठेव, साधूला शाप दिलायस, तू सुद्धा दरिद्र होशील, तू सुद्धा दरिद्री होशील. गायावाया केले, म्हणजे मी लक्ष्मी आहे, मी कशी दरिद्री होणार. म्हणले, तू दरिद्री होणार, तू दरिद्री होणार. पण जेव्हा तुझे पती तुझ्या घरी येतील वेगळ्या स्वरूपामध्ये, तेव्हा तुला भक्तीची श्रीमंती येईल, तू भक्त होशील, महान भक्त होशील, आणि तुझं नाव अजरामर होईल, आणि त्यानंतर तू तुझ्या पती लोकांना परत जाशील. ती दरिद्री झालेली लक्ष्मी मातेचा अवतार म्हणजे शबरी माता आहे, लक्षात ठेवा. आणि राम आल्यानंतर त्या त्यांच्या गुरु लोकाला गेल्या आणि नंतर पती लोकाला वैकुंठामध्ये गेल्या आणि पुन्हा लक्ष्मी पदावर बसल्या. अशा काही ठिकाणी कथा आहेत. भगवान प्रभू श्री रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी पुढे निघाले. त्या मार्गामध्ये धनु नावाच्या गंधर्वाने त्यांना सांगितलं, पुढे शबरी मातेचा आश्रम आहे, तुम्ही तिकडे जा. मातंग महामुनींचा आश्रम आहे. सुंदर सुंदर झाडं, सुंदर फुलं, अगदी छान वातावरण आहे. लांबूनच एक झोपडी दिसते आणि एक वृद्ध माता हातामध्ये झाडू घेऊन सबंध अंगण झाडते आहे. चेहऱ्यावर अलौकिक समाधान, केस पूर्ण पांढरे झालेले, चेहऱ्यावरती असे वण उमटलेले होते. म्हातारी झाल्यामुळे ते सगळं दिसत होतं, पण डोळ्यात चमक होती महाराज. तेजस्वी चेहरा होता, वल्कल घातलेली होती, अतिशय दातांचे काही दात पडलेले होते, काही दात शिल्लक होते. अतिशय प्रसन्नता, अतिशय प्रसन्नता, आणि सारखं मेरे राम मेरे राम मेरे राम हेच चालू होतं अखंड. काय करायच्या त्या रोज नित्यकर्म. किती वर्ष वाट पाहिली माहिती आहे का रामाची? 87,000 वर्ष वाट पाहिले. आम्ही 10-12 वर्ष पण वाट बघितली. अजून कसं राम भेटत नाही म्हणजे नामस्मरणात काही मजा नाही, असं नाही आहे. 87,000. आणि त्यांचं साधन काय? अखंड नामस्मरण हे त्यांचं साधन आहे. अखंड नामस्मरण.
रोज अंगण झाडून काढायचं. रोज त्यांच्या गुरुदेवांनी मातंग महामुनींनी सांगितलं होतं स्वर्गात जाताना की तू भक्तिप्रधान आहेस, त्यामुळे तू अशी भक्ती करत राहा, नामस्मरण करत राहा. एक दिवस परमपिता परमात्मा परमेश्वर भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री राम तुझ्या घरी पाहुणे म्हणून येतील. हे सांगितलेलं ते त्यांनी लक्षात ठेवलं होतं. आणि राम कधीही येऊ शकतात. आज येतील, उद्या येतील, परवा येतील, तेव्हा सगळं स्वच्छ असलं पाहिजे म्हणून रोज अंगण झाडून काढायच्या. मेरे राम मेरे राम मेरे राम सडा घालायच्या. झाडावरनं सगळी फुलं तोडून घ्यायच्या आणि रस्त्यात सजवायच्या. एक एक फुल ठेवताना मेरे राम मेरे राम मेरे राम. सबंध रस्ता फुलांनी सजवून काढायच्या. रोज झाडावरची बोरं काढायची, चावायची. गोड असेल तर परडीत टाकायची, कडवट असेल तर फेकून द्यायची. असं रोज परडीभर भरपूर अशी बोरं जमा करून ठेवली. कारण माझा राम आला तर त्याला भूक लागेल ना, मग खायला द्यायला हवं म्हणून तयारी करायची. बोरं नेऊन घरामध्ये ठेवायचे, झोपडीमध्ये मस्त त्या ओटा झाडून काढायच्या, त्यावरती आसनं घालायची. कधी राम येतील सांगता येत नाही. प्यायला पाण्याचा माठ तिथे भरून ठेवलेला असायचा आणि श्रीराम जय राम जय जय राम दिवसभर भजन दिवसभर भजन. एक दिवस अशी फुलं ठेवत होत्या शबरी माता रस्त्यामध्ये, मेरे राम मेरे राम मेरे राम. तेवढ्यात काही ऋषींचा घोळका तिथून आला आणि त्या फुलांवर पाय देऊन चालण्याचा प्रयत्न केला. तेवढ्याच शबरी मातेने अडवलं, नका नका, असं नका करू. तुम्ही दुसरीकडून जा, दुसऱ्या रस्त्याने जा, तुम्हाला दुसरा रस्ता आहे ना जायचा. मी माझ्या रामासाठी फुलं ठेवली आहेत, ही फुलांवर पाय देऊन जाऊ नका, माझ्यावर कृपा करा. तो तरुण साधू होता. तो तरुण साधू काय म्हणला, अगं म्हणले म्हातारे, मी लहान असल्यापासून तुला बघतोय, राम येणार राम येणार राम येणार. एकदा तरी आला का तुझा राम? अजून आलाच नाही. तू काय वेडीबिडी झालीस काय म्हटलं? असं कोणी कधी येणार आहे का? लहानपणापासून तुला बघतोय मी, फुलं वेचतेस ठेवतेस, अजून तरी तुझे राम आले नाही. नाही नाही असं नका म्हणू. माझ्या गुरुचं वचन कधी खोटं होणार नाही. माझ्या गुरुने मला सांगितलंय राम येणार. ते म्हणाले राम येणार म्हणजे राम येणार, खात्री आहे. कृपा करा, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. 4-5 लोक होते ते ऋषी मंडळी. त्यातले एक म्हातारे ऋषी होते. त्यामध्ये ते काय म्हणले, अरे चला तिला त्रास नका देऊ, आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जाता येईल, दुसऱ्या रस्त्याने जाऊ. म्हणून ते तिथून निघून गेले. जाताना त्या तरुण साधकाने त्या ऋषींना विचारलं, ही शबरी तुम्हाला वेड्यासारखीच वाटते, इतक्या वर्षापासून बघतोय फुलं ठेवते, अजून काही तिचे राम आले नाहीत. ते ऋषी काय म्हणाले, नाही 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 नाही, ही शबरी मोठी अधिकारी आहे बरं का, तिला सर्व सिद्धी प्राप्त आहेत, परंतु ते कधीही ते सिद्धी दाखवत नाही. आणि एक लक्षात ठेव म्हणाले, वेडा आणि भक्त बाहेरून दिसायला सारखेच दिसतात, आतमध्ये भक्ती वेगळी असते म्हणाले. म्हणून भक्ताचं आचरण कधी कधी वेड्यासारखं असेल बाहेरून, पण आतून तो भगवंताला चिकटलेला असतो. आणि याला महाराजांचं स्टेटमेंट आहे, कधी कोणाची भक्ती कमी जास्त म्हणू नये, कारण कोण आतून भगवंताला किती चिकटलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून कधी नावं नाही ठेवू कोणाच्या भक्तीला. जसं त्या ऋषींनी सांगितलं, नमस्कार करा म्हणाले तिच्या भक्तीला. सगळ्यांनी लांबून शबरी मातेला नमस्कार केला. पुन्हा शबरी माता फुलं ठेवते, मेरे राम मेरे राम मेरे राम. आणि पुन्हा फुलांवर सावली पडली. परत तुम्हाला नाही सांगितलं ना, तुम्ही इथून का आला, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा ना, माझ्या फुलांवर पाय ठेवून नका जाऊ. तुम्हाला एकदा सांगितलं ना, तरी तुम्ही माझं काय ऐकत नाही, माझ्यावर कृपा करा. समोर ती सावली तशीच होती. म्हणून तिने वर बघितलं, वल्कलं नेसलेले, निळं सावळं रुपडं असलेले, खांद्यावरती धनुष्य, भाता पाठीला बाणांचा बांधलेले 2 कुमार उभे होते. तुम्ही कोण आहात? राम हसले, स्मित हास्य. ते म्हटले, माता, आम्हाला शबरी मैयाला भेटायचं आहे बरं का. हां, शबरी माता? कोणी सांगितलं? इथे शबरी माता आहेत म्हणून कोणी सांगितलं? नाही म्हणले, मला धनु नावाचा गंधर्व भेटला होता, त्यांनी सांगितलं शबरी मातेचा आश्रम आहे, तुम्हाला शबरी माता भेटतील. धनु नावाच्या गंधर्वाने शबरी माता? आपण दोघं कोण आहात? मैया, हा माझा, आम्ही दोघेही राजा, अयोध्येचे राजा दशरथ यांची मुलं आहोत.
हा माझा अनुज लक्ष्मण आणि मी राम. राम म्हटल्यावर जे थर 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 करते, मेरे राम तुम्ही आलात, माझ्या रामा तू आलास, किती वर्ष उशीर लावला, अरे किती वाट बघत होते मी तुझी. धाडकन खाली कोसळल्या आणि पाय घट्ट धरले आणि अश्रूंची धार धरली. प्रभू श्री रामचंद्रांचे पावलं अश्रूंनी धुतले. माझा राम, माझा राम, माझा राम. रामाने उचलायचा प्रयत्न केला, नाही राम मला थोडा वेळ तुमच्या चरणांच्या आश्रयात राहू द्या. पुन्हा डोकं टेकलं, पुन्हा मैया रडायला लागल्या, अश्रूंनी पाय भिजवले. समोरून मातृत्व आलं ना महाराज, मातृत्व मिळालं ना की देव सुद्धा लहान मुलासारखे वागतात. शबरी मातेला उचललं रामाने आणि काय म्हणले, तूच माझी शबरी मैया आहेस ना. म्हणले हो राम, आई मला भूक लागली. काय म्हणतात राम, आई मला भूक लागली. हा चल चल मी बोरं काढून ठेवले तुझ्याकरता. रामाचा हात धरला महाराज. भगवंताचा हात संतच धरू शकतात, लक्षात ठेवा. रामाचा हात धरला, इकडून नको चालू, फुलांवरनं चाल, तुला ना काटे लागतील, फुलांवरनं चाल, ये ये. लक्ष्मणाला घेतलं, तू पण ये बाळ, तू पण ये. रामाचा हात धरला, फुलांवरनं हळू 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 शबरी माता मेरे राम मेरे राम मेरे राम घेऊन आली. बसवलं तिथे, पैस पैस. किती वर्षाने आलास, किती वर्षाने आला, तुला भूक लागली, तहान लागली, थांब तुला आधी पाणी आणते. गडबडली, गोंधळली, कळलंच नाही काय करायचं. आपल्या घरात अचानक 4 पाहुणे आले तर कळत नाही, तिथे तर भगवान आलेत, कसं कळणार मैयाला. आतमध्ये गेली, पटकन पाणी आणलं, गार, पाणी पी पाणी पी, गार पाणी प्यायलं. भूक लागली ना, बघ मी बोरं आणते बोरं आणते. टोपलीवर बोरं तिथे ठेवली, हे खा म्हणले, गोड आहेत सगळी बोरं, गोड आहेत. लक्ष्मण म्हणतो, मैया तुम्हाला कसं माहिती बोरं गोड आहेत, मी चाखून पाहिली आहेत आणि जी गोड आहेत तीच ठेवली आहेत, खा बरं. इथपर्यंत नेलेला कण रामाकडे पाहिलं, लक्ष्मणाने खाली ठेवायला सुरुवात केली. प्रभू श्री रामचंद्रांनी मात्र एक एक बोर खाल्लं महाराज, एक एक बोर खाल्लं. डोळे मिटले, आहा हा हा हा, साधू साधू, इतकी गोड आणि छान बोरं मैया मी आजपर्यंत पाहिली नाही. लक्ष्मण खाऊन बघ, भाग्य उजळेल. मैयाची बोरं आहेत. लक्ष्मणाने खायला सुरुवात केली. लक्ष्मणालाही बरं वाटलं, वा वा वा. अरे मैया तू आत्ता मला ही बोरं खाऊ घातलीस ना, मला माझ्या कौशल्य मातेची आठवण झाली. माझी कौशल्य माता पण मला असंच भरवत होते. 14 वर्ष झाले आज मला, असेच भरवत होते, असेच माझे लाड करत होते, असंच माझ्या मागे पुढे फिरत होते. रामाच्या डोळ्यात पाणी आलं मला. शबरी मातेने डोळे पुसले, पदर घेतला, पदराने पाणी पुसलं डोळ्यातलं, रडून रडून. चांगलं होईल हा बाळ, चांगले डोकर. रामाच्या डोक्यावरून हात फिरवला मला, काय भाग्य. बरं बरं बसवलं, खाऊ घातलं, पाणी पाजलं. राम आज 87,000 वर्ष मी तुमची वाट पाहत होते, आपण माझ्या आश्रमात आलात. हा सगळा आश्रम ना माझे गुरु मतंग महामुनी त्यांचा आश्रम आहे. ते योगसिद्ध महापुरुष होते. ते आणि त्यांच्याबरोबर ऋषींना घेण्यासाठी देवाचं विमान आलं आकाशातून. ते विमानात बसून गेले, योग मार्गाने गेले. पण माझा भक्ती मार्गाची प्रधानता माझ्यामध्ये होती, म्हणून ते मला म्हणाले की शबरी तू आमच्याबरोबर नको येऊस, तू थांब, तू भक्तिप्रधान आहेस. एक दिवस त्रिभुवनाचा मालक, निर्गुण निराकार साकार परब्रह्म मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र तुझे पाहुणे होतील, ते येतील तुझ्या आश्रमाला, त्यांच्याकडून त्यांची सेवा कर, मग तू माझ्याकडे निघून ये. म्हणजे रामाचं दर्शन मिळाल्यावर आणि काही मिळवायचं बाकी राहत नाही. म्हणून त्यांच्या आज्ञेने मी आपली वाट पाहते. बरं झालं आपण आलात. माझे गुरुदेव फार महान होते. त्यांच्यामध्ये इतकं प्रेम भरलेलं होतं, इतका आनंद भरलेला होता की विरुद्ध जातीचे प्राणी सुद्धा एकत्र बसत असत. वाघ आणि शेळी एकत्र बसत असत, तिथे पाणी पित असत, या जंगलामध्ये बसत असत. शांत वातावरण आहे, अहिंसात्मक वातावरण आहे. आणि त्यांच्या उपासनेचं तेज अजूनही जसंच्या तसं इथे त्यांच्या मनामध्ये. तुम्हाला ते तेज बघायचं? हो म्हणली माता, असं दिव्य स्थान आम्हाला पाहायचं आहे, चला मग म्हणाले. आणि मग शबरी मैया हाताने धरून त्यांना घेऊन गेली. त्या झाडाखाली प्रचंड तेजोवलय होता. लक्ष्मणाने विचारलं, दादा हे तेजोवलय कसलं आहे? राम म्हणतात,
जेव्हा एखादा मनुष्य कठोर उपासना करतो तेव्हा त्याच्या उपासनेचं तेज अशा प्रकारे दिसत असतं सगळीकडे. या झाडाखाली त्यांच्या गुरूंचं तेज आहे, नमस्कार कर म्हणून राम लक्ष्मणाने नमस्कार केला. आणि शबरी मातेकडून म्हणाले, बघितलं आणि म्हणाले, शबरी माता चटकन त्यांना म्हणाले, राम काळजी करू नका, मला माहिती आहे तुमच्या पत्नीचं अपहरण झालंय, पण त्या धनु नावाच्या गंधर्वाने तुम्हाला जे काही सांगितलंय ना तसंच होणार आहे. तुम्हाला इथून पुढे आता सुग्रीव नावाच्या वानराची भेट होणार, त्यांच्या वानरांच्या मदतीने तुम्ही लंकेत जाणार, तिथून रावणाचा वध करणार आणि माझ्या सुनबाईला सीतेला सुखपूर्वक तुम्ही घेऊन अयोध्येला परत जाणार. हेच सांगितलं ना त्या धनु नावाच्या गंधर्वाने. मैयाला कसं माहिती? सर्व सिद्धी प्राप्त आहेत, सर्व सिद्धी प्राप्त आहेत, पण दाखवलं नाही. तसंच होणार आहे राम, आपण काळजी करू नका. आणि आता जेव्हा तुम्ही सुग्रीवाला भेटायला जाल ना तेव्हा तुमचा चित्त परिचित भक्त सुद्धा तिथे आहे, तोही तुमची वाट बघतो, हनुमान. असं म्हटल्यावर रामाने डोळे मिटले आणि आनंद झाला की आता हनुमंताच्या वेळी माझी भेट होणार. नमस्कार केला शबरी मातेला आणि प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, मैया आता निरोप दे, आता मी येतो. नाही नाही म्हणले, असं कसं? माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की तुमच्याकडून नवविधा भक्तीचा उपदेश घ्यायचा. मैया माझ्याकडे काहीच ज्ञान नाही आहे, मी कुठून तुम्हाला सांगू, मलाच काही येत नाही. राम ही मानव लीला माझ्याकडे करू नका, तुम्ही कोण आहात मी निश्चित जाणते, त्यामुळे मला तुम्ही नवविधा भक्तीचा उपदेश केल्याशिवाय मी नाही तुम्हाला इथून जाऊ देणार. किती मर्यादा आहे माझ्या रामामध्ये पहा. कधीच म्हटलं नाही मला काही येतं. काय म्हटलं माहिती आहे? असं म्हटलं, ठीक आहे मैया मला तर काही ज्ञान नाही आहे, पण आता 14 वर्ष मी जसं वनात राहिलोय, प्रत्येक ऋषींचं दर्शन घेतलं, संतांना भेटलो, त्यांनी जे काही उपदेश मला केलेले तेच तुम्हाला सांगतो. कसं इथंही क्रेडिट घेतलेलं नाही. आणि मग सांगितली नवविधा भक्ती, सांगितली मातेला. प्रथम भक्ती संतन कर संगा. पहिली भक्ती कुठली सांगितली? सत्संग, जी आता तुम्ही करताय, ही पहिली भक्ती आहे. हा बेस आहे परमार्थाचा महाराज. इकडे श्रवण भक्ती सांगितली, इथे सत्संग भक्ती सांगितली. नारदांनी श्रवण भक्ती सांगितले, प्रभू श्री रामचंद्रांनी सत्संग सांगितलाय. श्रेष्ठ कुठली? दोन्ही श्रेष्ठ आहेत, पण काकणभर श्रेष्ठ सत्संग श्रेष्ठ आहे. श्रवण करायला मन जागेवर पाहिजे, इथे मन जागेवर नसलं तरी चालतं, कारण सत्संगात देव असतो. म्हणून प्रथम भक्ती संतन कर संगा, संतांचीच संगती करायची महाराज. संतांची संगत 3 प्रकारची असू शकते: देहाने संगत, विचारांनी संगत आणि त्याने दिलेल्या नामाची संगत. देहाची संगत प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही, कारण संत त्या ठिकाणी असतात, कुठे आणखी दुसरी कुठे असतात. सगळ्यांना प्रत्येक वेळेला त्यांच्याजवळ जायलाच मिळेलच असं नाही आहे. जाता आलं तर उत्तमच आहे, नाही जाता आलं तर काय करणार? मग त्यांच्या विचारांची, त्यांनी जे विचार लिहून ठेवलेले असतात, जसं गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध, महाराजांची प्रवचनं, हे त्यांचे विचार आहेत. हे विचार सतत डोक्यात बाळगायचे, यांची संगत करायची, म्हणजे आपण त्यांच्यासारखे होतो. आणि तिसरी संगत सगळ्यात सोपी, जी कुठेही कधीही कशी करता येते, त्यांनी आपल्याला दिलेल्या नामाची संगत. त्यांनी दिलेल्या नामामध्ये ते असतातच, आणि नाम आपण 24 तास घेऊ शकतो. त्याला कुठलंही बंधन नाही आहे, कुठल्या शरीराचं तर कुठलंच बंधन नाही आहे त्याला, आणि परिस्थितीचंही बंधन नाही आहे. त्यामुळे कधीही कुठेही उठता बसता, जाता येता, खाता जेवता, सुखी होता, नाना उपभोग भोगता नाम विसरू नये. कुठेही कसंही नाम घेतलं, उलटं सुलटं घेतलं तरी चालतं, असं नामस्मरण करून आपल्याला त्यांची संगती करता येते. प्रथम भक्ती संतन कर संगा. आणि जे सत्संग करतात ना महाराज, सत्संग आपल्याला काळाच्या पलीकडे नेऊन ठेवतात. आपण काळाच्या पलीकडे जातो सत्संगमध्ये. स्थळ, काळ आणि वेळ, स्थळ, काळ आणि वेळ, तिघाच्या पलीकडे आपण जातो. एकदा जरी सत्संग केला तरी, उदाहरणार्थ आता सत्संग ऐकताना आपण कुठे बसलेलो आहोत याचं भान नसतं, किती वेळ संपला याचं भान नाही आहे, आणि कुठला वार आहे, कुठला आठवडा आणि कुठली तारीख आहे याचंही भान नसतं. सत्संगातनं बाहेर आल्यावर ताबडतोब जर तुम्हाला विचारलं ना, विचार करून सांगावं लागतं. आणि काळ कसा पटकन भरकन निघून जातो. आत्ता सुरू झालं ना, आता संपलं, याचा अर्थ तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या पलीकडे आपण जातो तेव्हा कळतं काळ किती बरोबर चाललाय. अशा तर म्हणून सत्संगने आपण काय होतो, काळाच्या पलीकडे जातो.
एक वेळ आपण कोणाचाही संग नाही केला तरी चालतो, पण जर केला तर सत्संगच करावा, दुसरी संगत करू नये. आजकालच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला जेवढी म्हणून पॉझिटिव्हिटी पाहिजे ती सगळी पॉझिटिव्हिटी तुम्हाला सत्संगमध्येच मिळेल, नामस्मरणामध्येच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. मग ती भागवत कथा असू देत, रामकथा असू देत, कितीही वेळा त्याच कथा तुम्ही ऐकू देत तरी सुद्धा सत्संगाचा परिणाम होतच असतो. आणि हे कधी कळतं? बरेच दिवस सत्संग नाही मिळाला तर कळतं. जोपर्यंत सत्संगमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही आनंदातच असतात, तुमचे प्रपंचातले प्रसंग हलकेच झालेले असतात, पण त्याची किंमत पाहिजे असेल ना तर जेव्हा सत्संग मिळत नाही ना तेव्हा कळतं. जेव्हा एकदम आपण डिप्रेशनमध्ये जातो, नकोसं वाटायला लागतं, त्रास व्हायला लागतो, कंटाळा यायला लागतो, काय करावं सुचत नाही, त्यावेळेला समजतं सत्संगमध्ये होतो तर किती आनंदात होतो. म्हणून सत्संग हा केलाच पाहिजे, सत्संगाला दुसरा पर्याय नाही. सत्संगामध्ये देवभक्त आणि नाम हजर असतात, नाही का? टी व्हीवरून सत्संग करण्यापेक्षा समोर येऊन सत्संग करावा, कारण या ठिकाणी भगवंत हजर असतो, भक्त हजर असतात, नाम त्यांचं हजर असतं. इथेच प्रारब्धाची होळी होते आणि चित्त शुद्ध होऊन आनंदाची प्राप्ती होत असते. म्हणून समोरासमोर नेहमी सत्संग करावा, तो सगळ्यात जास्त चांगला आहे. म्हणून प्रथम भक्ती संत न कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. माझ्या कथा प्रसंगांमध्ये रती म्हणजे प्रेम आलं पाहिजे, सारखं वाटलं पाहिजे माझ्या कथा ऐकण्यास. किती सोपं साधन आहे महाराज, कथा ऐकायच्या आहेत फक्त, तुम्हाला बाकी काहीच साधना करायची नाही, फक्त कथा ऐकत राहा. पण किती निरंतर. तेवी चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा तेवी सद अभ्यासे निरंतर. काय आहे ओवी ज्ञानेश्वरीतली? तेवी सद अभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. तेवी सदअभ्यास आहे, सतत सत्याचा म्हणजे भगवंताचा अभ्यास करावा, मन भगवंतामध्ये लावण्याचा अभ्यास करावा. ते बाहेर गेलं की परत लावावं, ते बाहेर गेलं की परत लावावं, याला म्हणायचा अभ्यास. तेवी सदअभ्यास आहे. किती वर्ष? निरंतर अखंड अभ्यास करायचा आहे आपल्याला. एक दिवसाचा, एक वर्षाचा असं नाही, एक जन्माचा नाही, अखंड. तेवी सदअभ्यास आहे निरंतर. चित्तासी परमपुरुषाची मोहोर म्हणजे भगवंताची मोहोर म्हणजे काय? नाम किंवा भगवंताचं प्रेम किंवा भगवंताचं रूप किंवा भगवंताचं चरित्र. नाम, रूप, लीला, धाम, चार गोष्टी या सगळ्या एका नामामध्ये येतातच. हे सगळं चित्तासी परमपुरुषाची मोहोर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. ते जर लावून घेतलं ना महाराज, तर अनेक साधू संतांचा असा अनुभव आहे की शरीर पडलं तरी आपल्याला कळत नाही. शरीर कधी आपण सोडलं हेही लक्षात येत नाही, कारण आपण खरं त्या आत्मा आहे ना, आपण परमात्म्याचाच अंश आहोत ना, त्यामुळे त्यांच्यात गुंतलेलंच असतो. तेच आपलं स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये गुंतलो की कळतच नाही आपण आहोत की नाही. हे अनुभव घेऊन बघा, इतका सत्संग करा. सत्संग केलेले असे अनुभव घेतलेली माणसं आहेत, मी बघितलेत. दुसरी रती मम कथा प्रसंग, माझ्या कथा प्रसंगांमध्ये भरपूर प्रेम ठेवा. संसाराची व्यथा जर कशाने जात असेल ना महाराज, तर ती कथेने जाते. भगवंताची कथा संसाराची व्यथा घालवते. संसाराच्या नावे घालवनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. कोणाही न लगे साधनांचा पांग, काही साधना करत बसायची गरज नाही, फार वेड्या वाकड्या. कोणाही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेणे भवव्यथा गाईल. तो कधी संसाराच्या व्यथा गात बसणार नाही बघा. तो नेहमी आनंदात असेल. कशाने? हरिकथा, श्रीकृष्ण कथा, श्रीराम कथा, श्री राधा कथा, सगळ्या देवांच्या कथा, कथेमध्ये व्यथा जाते. म्हणून दुसरी रती मम कथा प्रसंगा, दुसरी भक्ती सांगितली. पहिली भक्ती काय आहे? प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. गुरु पद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान. गुरुपद पंकज सेवा, गुरूंच्या चरणाची सेवा तिसरी भक्ती आहे. पण कशी? गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता गुरुच्या चरणांची सेवा, ही तिसरी भक्ती आहे. नुसतं गुरुचरणांची सेवा नाही, मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता. म्हणजे कोणी मला बघावं की मी कशी गुरुसेवा करते किंवा मी कसा गुरुसेवा करतो, आणि लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझ्या असं म्हणावं की वाह किती छान परमार्थिक आहे, याला म्हणायचं मान सन्मान.
हे ठेवून गुरुचं पूजा केलं तर काही नाही फरक पडत, म्हणजे थोडाफार पडेल पण इथे अभिमान उत्पन्न होतो. म्हणून ते काय म्हणले, गुरुची सेवा अशी करावी की आपलं आपल्यालाही कळून येतं, दुसऱ्याला कळण्याचा प्रश्नच येत नाही, तर तुमची बराबर 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 प्रगती होते. आपल्याला परमार्थ कळूच नाही लोकांना महाराज, कळला की नजर लागते, संभव असतो नजर लागण्याची, म्हणून आपला परमार्थ कोणाला शक्यतो कळूच नाही. म्हणून गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान, कुठल्याही प्रकारे मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता गुरुभक्ती करावी. उदाहरणार्थ ब्रह्मानंद महाराज, अतिशय उत्तम उदाहरण असेल कुठलं तर ब्रह्मानंद महाराज. षडशास्त्री विद्वान पंडित होते ब्रह्मानंद महाराज. काशीला पंडितांशी वाद घालून पत्र मिळवली, जयपत्र मिळवली होती वादविवाद स्पर्धेमध्ये वेदांताच्या. एवढे जबरदस्त ज्ञानी होते. पण नामस्मरणाला लागल्यानंतर सगळी कागदपत्र वाटून टाकली होती त्यांनी, महाराजांच्या चरणावर अर्पण केली होती. त्या दिवसापासून ज्ञानाचं नाव काढलं नाही. आणि असे हात जोडून महाराजांच्या असं आसन असायचं ना, मागे उभे राहायचे हात जोडून, कधी पुढे आले नाही, कधी पुढे आले नाही. गुरुसेवा काय असते बघा, महाराजांनी तर ग्रेटच गुरुसेवा केली, त्यांच्या इतकं तर कठीणच आहे. पण ब्रह्मानंद महाराजांचंही सांगतो, कधी महाराजांच्या पुढे आले नाही, नेहमी हात जोडून मागे. ज्ञानी माणूस, हा वेदांत शास्त्र पंडित, षडशास्त्र विद्वान पंडित ब्रह्मानंद महाराज. कधी नाही, कधी महाराजांच्या समोर एक शब्द काढला नाही, हात जोडून मागेच उभे राहायचे. महाराजांनी एकदा परीक्षा केली, 4 विद्वान आले होते, महाराजांना काहीतरी प्रश्न विचारत होते. महाराज म्हणले, अहो मी 4थी शिकलो, म्हणले मला काय तुमच्या प्रश्नाची उत्तरं देता येणार, हा ब्रह्मानंद षडशास्त्र विद्वान आहे, म्हणजे याला प्रश्न विचारा. बघ रे म्हणले काय म्हणतात. नमस्कार केल्याने मागच्या मागे गुल, आलेच नाही परत पुढे, ज्ञान सांगायचंच नाही आहे, आलेच नाही पुढे, ते हेच अपेक्षित होतं महाराजांना. मग त्या 4 विद्वानांनी शोधून काढलं त्यांना, कुठे गेले शोधून काढलं आणि त्यांना विचारलं, आम्हाला तुमच्याशी ज्ञानाची चर्चा करायची आहे, आम्हाला जरा वेदांत समजावून सांगा. ते काय म्हणले माहिती आहे का, ही जीभ मी नामाला विकलेली आहे, याने मी शास्त्र चर्चा करीत नाही आणि मला काही येत नाही, माझा गुरु हेच माझं शास्त्र आहे, ते तुम्हाला काय ते सांगतील. नमस्कार केला, निघून गेले. याला म्हणायचं शिष्य. गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान, कुठेही मानाची अपेक्षा नाही, मान सन्मान नाही, काही नाही, मागच्या मागे स्वतःचं अस्तित्वच जाणवू द्यायचे नाहीत. आणि म्हणून आज आपण ब्रह्मचैतन्य महाराज की जय, ब्रह्मानंद महाराज की जय लगेच म्हणतो ना, ते इतके योग्यतेचे झाले की महाराजांच्या नावाला त्यांचं नाव घेता येतं, घेतो आपण, घेतलं जातं. ही अशी गुरुभक्ती करायची असते महाराज. गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान. चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तज गान. माझे गुण गाणं ही चौथी भक्ती आहे. पण कसं, म्हणजे कीर्तन करणं, प्रवचन करणं, कथा करणं, आपलं नुसतं इथे बसूनच असं नाही, आपण ज्याला भेटतो त्याला भगवंताच्या गोष्टी सांगणं. पण कसं, करई कपट तज म्हणजे त्याग, करई कपट तज गान, कपट सोडून ते गायचं. कपट सोडून म्हणजे कपट कसं आलं याच्यामध्ये. मग मी आता भगवंताचे गुणगान गाणार म्हणजे लोक मला मोठा म्हणतील, लोक मला 4 पैसे देतील, लोक माझा मान सन्मान करतील, मला डोक्यावर घेऊन नाचतील, असं मनात ठेवून जर कथा केली तर ती भक्ती नाही होत, अजिबात होत नाही. कथा करणं, प्रवचन करणं, कीर्तन करणं, इतरांना भगवंताच्या गोष्टी सांगणं हे फक्त भगवंताच्या प्रेमापोटीच असलं पाहिजे, कारण ती भक्ती आहे. कळलं. मग त्याला वेळेची मर्यादा घालणं नाही महाराज. सकाळ झाली पाहिजे सांगता सांगता, अशी भक्ती पाहिजे. माझ्या भगवंताबद्दल किती सांगू आणि किती नाही असं व्हायला हवं, तर ते प्रेम. आणि मग ही साधना आहे, ही भक्ती आहे. असं नाही आहे की मी इथे सिंहासनावर बसलो पण त्यानंतर की मीच फक्त प्रवचन करू शकतो किंवा कीर्तन करू शकतो किंवा कथा करू शकतो. नाही, तुम्ही सगळे करू शकता, तुम्हाला सगळ्यांचा तो अधिकार आहे, कारण ती सेवा आहे, ती भक्ती आहे महाराज. ते भक्तीचं साधन आहे. जो कोणी म्हणेल नाही त्याला फार अभ्यास लागतो, असं कोणी करू शकत नाही, साफ खोटं. काही अभ्यास लागत नाही, त्याला केवळ भगवंताची कृपा लागते. सगळ्यांनी करा, कथा करा, कीर्तन करा, सगळ्यांनी करा. सकलांची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. जे आपलं जेथे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जण, सगळ्यांना सांगावं. आता इथून ऐकून गेलं ना, लगेच जे आलेले नाही त्यांना कथा सांगाव्या. मोबाईलवर शेअर करण्यापेक्षा तोंडाने शेअर करा, त्याच्याने तुमची कीर्तन भक्ती पण होईल आणि त्यांची श्रवण भक्ती दोन्ही होतील. कारण शेअर केल्यानंतर ते वाचतीलच असं नाही, वाचायच्या आधीच ते हात जोडून मोकळे होतात.
वाचलेले नसतं, पडल्या पडल्या ते हात जोडतात तिथूनच, है ना. सांगावं, फोन करून मागे लागावं, फोन नाही तर समोर बोलवावं आणि त्यांना कथा सांगाव्या, त्यांना ऐकायला लावायचं. महाराज श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती. म्हणून काय आहे, चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तजगान. कपट सोडून फक्त भगवंताचं प्रेम पाहिजे, की मला जो भगवंताचा आनंद मिळाला ना तो तुम्हालाही मिळाला पाहिजे, ही एक वृत्ती पाहिजे. आणि माझ्या भगवंताचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून सारखं कथा, सारखं कथा, नारद मुनी सारखं नारायण 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 नारायण, हे पाहिजे. ही चौथी भक्ती. चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तजगान. मंत्र जाप प्रभु दृढ विश्वासा. पंचम भजन सोबेद प्रकाशा. पाचवी भक्ती जी वेदांमध्ये सांगितलेली आहे. कुठली? मंत्र जाप. कसं? प्रभू दृढ विश्वासा, भगवंतावर दृढ विश्वास ठेवून नामस्मरण करणे. आता गंमत अशी आहे की आपला विश्वासच नसतो, मग तरी ते नामस्मरण फळेल का? फळतं, कारण नामस्मरणच भगवंताचा दृढ विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करतं. एक नाम साधन सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यांनी सगळ्या भक्ती त्या नामामध्ये येतात. ज्याला काहीच करता येत नाही त्याने फक्त मुखाने वैखरीने नाम घ्यावं शेवटपर्यंत. श्रीराम जय राम जय जय राम अखंड नाम घ्यावं, त्या नामात सगळ्या भक्ती येतात. म्हणून मंत्र जाप प्रभु दृढ विश्वासा. पंचम भजन सुभेद प्रकाशा. छटदम दील बिरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. छटदम सील बिरती बहु कर्मा. सहावी भक्ती काय आहे? शील सांभाळणं, आचरण सांभाळणं. हे सहावी भक्ती आहे. आचरण सांभाळत राहायला पाहिजे, मर्यादा सांभाळत राहायला पाहिजे. बिरती बहु कर्मा. सारखी कर्म करत बसू नये. कर्मांमध्ये बिरती म्हणजे काय? विरक्ती आली पाहिजे. कर्म करता 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 कर्मातून विरक्ती आली पाहिजे. नाही तर आपण सारखी कर्मच करत बसलोय नाही, विरक्ती आली पाहिजे. छटदम सील बिरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. अशा प्रकारे नेहमी सज्जनांच्या धर्मात राहावं. सज्जनांचा धर्म काय आहे? कर्म करता करता भगवंताच्या स्मरणामध्ये आचरण सांभाळून कर्म करता 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 त्यांना कर्मामध्ये काय? निवृत्ती प्राप्त होते, विरक्ती प्राप्त होते. ही माझी सहावी भक्ती आहे म्हणाले. कळलं? छटतमसील विरती बहुकर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. सातवा सममोहिमय जग देखा मोते संत अधिक करी लेखा. सातवी भक्ती काय आहे? सगळ्या जगामध्ये मीच भरलेलो आहे असं पहा. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळ्यांमध्ये मी आहे हे पहा आणि माझ्यापेक्षा संतांमध्ये अधिक महत्व लावा. संतांवर अधिक प्रेम करा. संतांना माझ्यापेक्षा अधिक माना. मोते संत अधिक करी लेखा. ही सातवी भक्ती आहे. किती सरळ भक्ती आहे बघा. आठवा जथा लाभ संतोषा सपनेऊ नाही देखई परदोषा. आठवा जथा लाभ संतोषा म्हणजे काय? जशा स्थितीमध्ये रामाने ठेवले तशा स्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजे. राम सांगतायत ही आठवी भक्ती आहे. जशी स्थिती असेल तसं समाधान मानावं. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ही भक्ती आहे रामाची. कळलं तुम्हाला? आठवा जथा लाभ संतोषा. संतोष म्हणजे समाधान. सपनेऊ नाही देखई परदोषा. स्वप्नात सुद्धा परक्याचे दोष पाहायचे नाही. जागृत अवस्थेत सोडून द्या, स्वप्नात सुद्धा पाहायचे नाही. ही रामाची आठवी भक्ती आहे. नवम सरल सव छल छल ईना. सगळे छळ कपट त्याग करून माझ्या चरणी बुद्धी स्थिर ठेवा. नवम सरल सब सल छल हीना. कुठेही प्रकारे कपट कोणाशी करू नका आणि माझ्यामध्येच तुमची बुद्धी स्थिर ठेवा. ही माझी नववी भक्ती आहे. समाधानात राहा. ज्या परिस्थितीत ठेवले त्या परिस्थितीत राहा आणि माझे गुणगान करत राहा. ही नवविधा भक्ती आहे. ही नवविधा भक्ती रामाने कुणाला सांगितली आहे? शबरी मातेला सांगितले. पाणी देतो. नवम भगती सब सल छनहीना मम भरोस
नाही हर्ष न दीना. माझ्यावर पूर्ण भरोसा ठेवा आणि कुठल्याही गोष्टीचा हर्ष मानू नका आणि मनामध्ये दीनता येऊ देऊ नका. म्हणजे चांगलं झालं तर हर्ष उत्पन्न होऊ देऊ नका आणि वाईट झालं तर डिप्रेशनमध्ये जाऊ नका, निराश होऊ नका. माझ्यावर पूर्ण भरोसा ठेवा. ही 9वी भक्ती आहे. कोणाशी छळकपटाने वागू नका, माझ्यावर पूर्ण भरोसा ठेवा आणि कुठलीही घटना घडली तरी माझ्यावर भरोसा ठेवून स्वस्थ बसा. अशी नवविधा भक्ती. आता कळली नवविधा भक्ती काय आहे? ह्या नवविधा भक्तीचा उपदेश या नवविधा भक्तीवरती 9 दिवस बोलण्यासारखा आहे. एवढी भक्ती जबरदस्त आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. शबरी मातेचं चरित्र सांगितलेलं आहे. तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. नंतर बघायचं असेल तर मला सांगा, मी सांगतो कुठलं कसं जायचं यूट्यूबवर आणि काय बघायचं ते. असो, हे बघा नवविधा भक्ती. 9 भक्ती सांगितल्या. ही नवविधा भक्तीचा उपदेश प्रभू श्री रामचंद्रांनी शबरी मातेला केला. शबरी माता अतिशय धन्य झाला. त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा नमस्कार केला आणि म्हणाले, भगवान आता मला माझ्या गुरु लोकाला जायची परवानगी द्या. मी रामाला प्रदक्षिणा घातली. महाराज रामाने आशीर्वाद दिला. त्यांनी स्वतःचं शरीर शबरी मातेने ज्योती स्वरूप करून घेतलं आणि ज्योत स्वरूपामध्ये त्या आपल्या गुरु लोकाला मातंग मुनींच्या लोकाला निघून गेल्या. लक्ष्मण म्हणले, दादा हे काय झालं? नाही म्हणले, त्यांनी आपलं ज्योतिष स्वरूपामध्ये स्वरूप निर्माण करून घेतलं आणि ते त्यांच्या गुरु लोकाला निघून गेल्या. लक्ष्मण यांना नमस्कार कर, या फार दिव्य भक्त होत्या. म्हणून लक्ष्मणाने रामाने दोघांनीही शबरी मातेला वंदन केलं आणि मग राम लक्ष्मण पुढे निघाले. हे शबरी मातेची कथा आहे. पुढे निघाले आणि शबरी मातेने त्यांना सांगितलं होतं की ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव नावाचा राजा राहतो. इथून पुढे गेल्यानंतर तुला पंपा सरोवर नावाचं एक सरोवर लागेल. त्या ठिकाणी 2 पर्वत आहेत. त्या 2 पर्वतापैकी ऋष्यमुख पर्वतावरती ते तुला भेटतील. आता तिथे ओसाड वन आहे. सांगायला कोणी नाही, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, काहीच कळायला मार्ग नाही. हे दोघंही राम आणि लक्ष्मण निघाले. त्यांना वाटलं हाच कदाचित या दोघांपैकी हाच ऋष्यमुख पर्वत असला पाहिजे. पर्वताच्या पायथ्याशी आले. पर्वताच्या पायथ्याशी आले आणि वरून कोणीतरी बघत होतं त्यांना. असं कोण आलंय, कोण आलंय, कोण आलंय. तो होता ते 2 वानर होते जे असे बघत होते. त्यांचे नाव नल आणि नील. त्याने ताबडतोब ते त्या गुहेत गेले. डोंगरामध्ये जी गुहा होती वरती, त्या गुहेच्या आतमध्ये गेले आणि आतमध्ये राजा सुग्रीव बसले होते आपल्या मंत्री जांबुवंत बरोबर. नल, नील आणि जांबुवंत हे बसले होते त्या ठिकाणी. नल आणि नील आले आणि राजा सुग्रीवाला त्यांनी सांगितलं की कोणीतरी 2 तरुण राजकुमार इथे येऊ घातलेले आहेत डोंगराच्या पायथ्याशी. सुग्रीव घाबरला, कारण सुग्रीवाचा आणि वालीचं वैर झालेलं होतं आणि वाली संधी शोधत होता सुग्रीवाला मारण्याची निरनिराळ्या पद्धतीने. त्यामुळे माणसं कोण कोण कुठून कुठून पाठवत होता तो. त्यामुळे हा घाबरत होता सुग्रीव म्हणले, वर्णन कर त्यांचं कसे आहेत. काय नाही म्हणले, खांदे एकदम चौडे आहेत, छाती एकदम मोठी आहे, उंच धिप्पाड आहेत, एक दिसायला सावळ्या रंगाचे आहेत, एक गोऱ्या रंगाचा आहे, दिसायला मोठे मोहक आहेत. सुग्रीव म्हणला, नल नील त्यांची सुंदरता नाही विचारते मी, ते कसे आहेत ते सांग. तेच सांगतो म्हणले, महाराज ते दोन्ही राजकुमार, राजकुळाची शोभा वाटतात, राजाची शोभा वाटतात, राजकुमार वाटतात दोघे, इतके दिसायला सुंदर आहेत. परंतु त्यांनी वल्कल नेसलेले आहेत साधूप्रमाणे. खांद्याला धनुष्य बाण आहे, जटाजट शोभित आहेत, परंतु धनुष्य आणि बाण घेतलेले आहे. नल नील दोन्ही वर्णानं तुम्ही एक दुसऱ्याच्या विपरीत करताय. राजकुमार असेल आणि खांद्यावरती धनुष्य असेल तर ठीक आहे. एकीकडे तू सांगतो संन्यासी वेश आहे, संन्याशांच्या हातामध्ये कमंडलू पाहिजे, त्यांच्या हातात धनुष्यबाण काय करतोय. दोघंही विपरीत वर्णन आहे. कदाचित जांबवंत म्हणाले, सुग्रीव कदाचित असं असेल की आपल्याला शेवटपर्यंत कळू नये की ते साधू आहेत का राजकुमार आहेत. या धोक्यामध्ये आपण राहावं आणि त्या दोघांनी इथं येऊन आपला वध करून टाकावा. कदाचित वालीने हीच चाल खेळली असेल. हा म्हणाले, असं असू शकतं. पण म्हटले, मग त्यांचा भेद तर घेतला पाहिजे ना, आपल्याला कळणार कसं ते कोण आहेत. म्हणजे भेद कसा घ्यायचा आता, कळणार कसं आपल्याला. तेवढ्यात जांबवंत म्हणाले, याचा भेद फक्त एकच मनुष्य घेऊ शकतो आपल्यातला, बुद्धिमताम वरिष्ठम हनुमान. हो, हनुमानच एक फक्त करू शकतात. बघा बघा कुठे गेलेत हनुमंत. ते काय म्हणले, इकडे तिकडे कुठेतरी बसले असतील नामस्मरण करीत म्हणले. अहो बोलवून आणा म्हणाले त्यांना, बघूया चला आपण उठूया जाऊया. म्हणून सगळे उठले आणि हनुमंताला शोधायला बाहेर पडले. हनुमान 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 म्हणून हाक मारले.
आणि हळूहळू त्यांच्या कानामध्ये आवाज पडायला लागला या सगळ्या वानरांच्या, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या आवाजाच्या दिशेने सगळे जायला लागले. त्या गुहेमध्ये एका कडे कपारीमध्ये भव्य दिव्य देह असलेले, कपाळ मोठं, डोळे मोठे, जटा बांधलेल्या शंकराप्रमाणे उंच आणि दिव्य देह, मांडी घालून बसलेले, डोळे मिटलेले, आणि ध्वनी येत होता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता जागा कसं करणार म्हणून सुग्रीव पण म्हणायला लागले, श्रीराम जय राम जय जय राम. नल नील जांबुवंत म्हणायला लागले, श्रीराम जय राम जय जय राम. पटकन कपिश्वरांनी डोळे उघडले. अरे राजा सुग्रीव, नल नील जांबुवंत, तुम्ही इथे आलात? मला बोलवून घ्यायचं होतं. कसं बोलवणार? तुम्ही नामात गुंतलेले असता, शेवटी आम्हालाच इथे यायला लागलं. आणि म्हणले, काय सेवा आहे हनुमान, तू माझ्या मित्रांपैकी एक आहेस, माझ्या मंत्र्यांपैकी तू एक आहेस, माझ्या हितैषींपैकी तू एक आहेस, आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेस. आता माझ्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे. 2 राजकुमार खाली डोंगराच्या पायथ्याशी आलेले आहेत, वल्कल तर नेसलेत, खांद्यावरती धनुष्य आहे, बाण आहे, विपरीत आचरण आहे. एक साधूचा पोशाख केलेला आहे आणि धनुष्यबाण घेऊन आलेत, कळतच नाही कोण आहे. आणि ते जर कळलं नाही आणि इथं येऊन त्यांनी माझा वध केला तर? राजन, मी असताना तुमचा वध कोण करणार आहे? हनुमान आहे तुमच्यासाठी, काळजी करू नका, मी जाऊन त्यांचा भेद घेऊन येतो. हनुमंताने त्यांना सांगितलं आणि पर्वताच्या खाली जायला निघाले. त्यांनी रूप बदललं, पंडिताचं रूप घेतलं हनुमंताने. वल्कल नेसली, जानवं घातलं, अशी रामनामाची शाल होती, ती शाल अशी घातली, आणि माळ होती, हातामध्ये पोथी होती, आणि आले डोंगरावरनं खाली उतरायला लागले. राम लक्ष्मणाला म्हणतायत, लक्ष्मण, अरे इथे चिटपाखरू सुद्धा नाहीये, कसं कळणार आपल्याला ऋष्यमुख पर्वत कुठलं आणि सुग्रीव कुठे? हो ना म्हणाले, दादा कुणीच नाही, ते निर्मनुष्य वस्ती दिसते या ठिकाणी, काहीच दिसत नाहीये. तेवढ्यात हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांनी येताना पाहिलं आणि गालातल्या गालात हसले. आता प्रभूला कळलं ते कोण आहेत, ह्यांनी किती रूप बदलू देत. त्यांनी रूप बदललं सगळं, आणि येऊन अगदी प्रणाम, नमस्कार नमस्कार असं म्हणायला लागले. खाली आल्यावरती, तुम्ही कोण आहात? हनुमानजीने प्रश्न केला. म्हणले, आपण कोण? म्हणले, आमचं नित्यकर्म आहे इथे, आम्ही नित्य इथेच राहतो, तुम्ही नवीन दिसताय, तुम्ही कोण आहात? हनुमानजी त्या दोघांना म्हणाले, राम लक्ष्मणाला. लक्ष्मणजी म्हणले, तुमचा स्वतःचा परिचय न देता आमचा परिचय विचारताय होय? गुप्तहेराप्रमाणे. नक्की गुप्तहेर आहात की पंडित आहात? म्हणले, दिसत नाही का? म्हणले, हातामध्ये पोथी आहे, हातात माळ आहे, पंडितच असलं पाहिजे, आणखी कोण असणार? पुजारीच असलं पाहिजे, आणि कोण असणार? ते सांगता येत नाही. म्हणले, आम्हाला जंगलात तर वेगवेगळे चमत्कार दिसतात, कोण कोण काय असतं, कोण काय असतं, कोणावर विश्वास कसा ठेवणार? लक्ष्मणजी म्हणतायत, ते जाऊ दे, तुम्हाला काय काम आहे, कशा करता इथे आलात? हनुमानजी विचारतात. राम म्हणाले, सज्जन, आम्हाला ऋष्यमुख पर्वतावर जायचंय. ऋष्यमुख पर्वत? कशाला जायचं ऋष्यमुख पर्वतावर? आम्हाला राजा सुग्रीवाची भेट घ्यायची. सुग्रीवाची भेट घ्यायची? कशाला घ्यायची सुग्रीवाची भेट? ते कोणाला भेटत नाहीत. लक्ष्मण म्हणले, तुम्हाला काय माहिती कोणाला भेटत नाहीत? सारखे आनंद प्रश्न विचारताय, आमच्या एकही प्रश्नाची उत्तर देत नाही. तुम्ही कोण हे सांगत नाही, वर आम्हाला प्रश्न विचारताय सारखे. दादा, यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही, चला आपण शोधू. नाही, थांबा. अहो, मी सुग्रीवांचाच कुलपुरोहित आहे, म्हणून मला माहिती आहे सुग्रीव कोणालाही भेटत नाही. राम म्हणले, अच्छा, तुम्ही सुग्रीवाचे कुलपुरोहित आहात, मग आमची सुग्रीवाशी भेट घालून द्या. किम प्रयोजनम? कशासाठी भेटायचंय? प्रयोजन काय? पुन्हा प्रश्न विचारलात म्हणाले, तुम्ही सारखे प्रश्नच विचारता. तुमचं नाव तर प्रश्नानंद स्वामी पाहिजे होतं. लक्ष्मण म्हणतात, हो म्हणले, आणि तुम्ही सारखा रोष करण्यामध्ये प्रवीण आहात, म्हणून तुमचं रोष ऋषी म्हणून नाव पाहिजे होतं. म्हणले, सारखे रोष करता. दोघंही होते. हे बघा म्हणाले, पंडितजी, आमचं काम आम्हाला करू द्या, तुम्ही बदलवा, आम्ही आमचं शोधून काढतो. नाही, हे कोणाला भेटत नाहीत. म्हटले, आधी मला तुमचा परिचय द्या, तुमचा परिचय दिल्याशिवाय मी कसं सांगू? राम म्हणाले, विप्रवर, चला सुग्रीवाला नाही भेटता येणार, त्यांचे एक हुशार मंत्री आहेत असं आम्ही ऐकलं, हनुमान. त्या हनुमानजींशी तरी आमची भेट घालून द्या. हनुमान? तुम्हाला कसं माहिती?
कोणी सांगितलं? बघा म्हटले, आता परत प्रश्न विचार. हो, मला कळलं पाहिजे ना, हनुमानजी मंत्री थे, तुम्हाला कोणी सांगितलं? राम म्हणले, आम्हाला शबरी माताने सांगितलं. शबरी माता? तुम्ही कोण आहात? तेव्हा लक्ष्मणजी म्हणले, काय ऐकणार नाहीत म्हणले, आता यांना सांगितलंच पाहिजे. विप्रवर, अयोध्येचे राजा दशरथ त्यांची आम्ही मुलं आहोत. माझं नाव लक्ष्मण आणि हे माझे थोरले बंधू श्रीराम. श्रीराम म्हटल्यावरती कंप फुटला, खडखड करायला लागले आणि म्हणाले, काय झालं थरथर कापायला? बोलवा की हनुमानजींना. ताबडतोब रूप सोडलं आणि हनुमानजी प्रकट झाले आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावर पडले. प्रभू श्री रामचंद्रजींनी त्यांना उचललं. नाही म्हटले, प्रभू थांबा, तुमचे चरण धरू द्या. अश्रू पुन्हा गडगड उचललं. लक्ष्मणजी आश्चर्याने बघत राहिले, कारण रूप बदललं होतं. उचललं प्रभू श्री रामचंद्रजींनी. हनुमान, प्रभू, आम्ही तर जडबुद्धीच आहोत. जन्मापासून आम्ही वानरच आहोत, आम्हाला बुद्धी नाही. सकाळी सकाळी आमचं तोंड बघणं अमंगल असतं. हनुमानजी म्हणले, आम्ही वानर आहोत म्हणले. राम म्हणले, हनुमानजी, तुम्हाला अमंगल कोण म्हणेल? तुम्ही मंगल रूप आहात, मंगल स्वरूप आहात, सगळ्यांचं मंगल करणारे आहात. तुम्हाला जो पाहिल ना प्रथम दर्शनी, त्याच्या आयुष्याचं मंगल होऊन जाईल. ते मला माहित नाही प्रभू, पण मला एक सांगा, मी तर जडपती वानर आहे, मला तुम्हाला ओळखता नाही आलं, पण तुम्ही सुद्धा तुमच्या भक्ताला ओळखू नये, तुम्ही नाही ओळखलं मला. राम काय म्हणाले ऐका. नाही, मला वाटलं होतं की तुम्ही हनुमानजी असाल, पण तुम्ही इतकं संस्कृत सुंदर बोलत होतात, इतकं वेदांचं ज्ञान प्रगट केलं, तुमचं ते ज्ञान पाहून मी घाबरलो. मला वाटलं कोणतरी मोठा ज्ञानी आहे म्हणून मी घाबरलो. तेव्हा हनुमानजीने डोळे पुसले, म्हणजे मला माझी चूक कळली. देवाजवळ भक्त जेव्हा ज्ञान घेऊन जातो तेव्हा देवाला हसू येतं आणि देव म्हणतो, तुला ज्ञानाने माझ्यापर्यंत पोचायचं आहे का स्वतःच्या? जा, तुझ्या ज्ञानाने माझ्यापर्यंत येऊन पोच. जो सर्व सोडून देवाला शरण जातो, देव कुठल्याही परिस्थितीत तो असला तरी त्याला उचलून घेतो आणि मिठीत घेतो, कडेवर घेतो. म्हणून भक्ताने ज्ञानाच्या मागे लागू नये, भक्तीच्याच मागे लागावं, हा सिद्धांत हनुमानजींनी प्रकट केलाय. आणि मग म्हणले, हनुमान, तू येत होतास ना डोंगरावरनं, तेव्हाच मला कळलं, तेव्हाच मी तुला ओळखलं होतं, पण तुझी परीक्षा घ्यायची होती. क्षमा करा प्रभू, पुन्हा कधी आयुष्यात तुमच्या पुढे ज्ञान बोलणार नाही. आणि त्या दिवसापासून हनुमानजी पाठीमागे उभे राहायचे, रामाच्याकडे पुढे गेले नाही, आणि आले तरी खाली मान घेऊन असं बसायचे, हात जोडून बसायचे. गंमत आहे सांगतो. रामायण सगळं झाल्यानंतर सगळे ऋषी ज्या वेळेला भेटायला आले होते ना प्रभू श्री रामचंद्रांना, आता संत ऋषी रामाला प्रिय असत, राम त्यांचं स्वागत करत असत, त्यामुळे संतांची सभा बसली परमार्थाच्या चर्चेसाठी. प्रभू श्री रामचंद्र सिंहासनावर बसले, हनुमानजी त्यांच्या मागे उभे होते आणि समोर सगळे संत बसले होते. आणि चर्चा काय सुरू झाली, कुठल्या प्रश्नावरनं चर्चा सुरू झाली? ब्रह्म काय आणि माया काय, ब्रह्म सत्य की माया सत्य, ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय. काठ्याकूट 7-8 तास झाले तरी निर्णय लागेना संतांच्या चर्चेमध्ये. रामचंद्राला भूक लागली, भुकेने कासावी सोसत होत होते राम, पण संतांना सोडून उठून थोडी मधून निघू शकतो, संत मंडळी आहेत ना. तेव्हा हनुमानजी म्हणले त्या संतांना, प्रभू मला आज्ञा द्या बोलायची. बोल म्हणले बाबा. हनुमानजी सगळ्या संतांच्या सभेला म्हणाले, माझ्याकडे तुमच्या प्रश्नांचं उत्तर. म्हणले, काय काथ्याकूट करता एवढा? सगळे हसायला लागले. अरे जडपती वानर, तू काय आम्हाला सांगणार? काय वेदांत कळतो तुला? हनुमानजी म्हणले, मला वेदांत नाही कळत, पण मला एक कळतं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे. म्हणले, काय? ब्रह्म काय आणि माया काय ना? तुम्ही सगळी चर्चा करताय ही माया, आणि हे खुर्चीत भूक लागले ज्याला जे बसले ते ब्रह्म आहे म्हणले. असं म्हटल्याबरोबर सगळ्या साधूंचा पाण उतार, सगळ्यांनी हात वरती करून, साधव साधव साधव, हनुमानजी तुम्ही विद्वानांचे विद्वान आहात असं आम्ही घोषित करतो, बुद्धिमतां वरिष्ठ. तसे हनुमानजी प्रभू श्री रामचंद्रांना लक्ष्मणाला भेटले, म्हणाले, प्रभू सुग्रीव तुमचीच वाट पाहत आहेत, चला वरती त्या डोंगरावरती त्यांचा राहण्याचं ठिकाण आहे, चला. म्हणाले, नाही नाही, सेवा करायची आहे. भगवान विष्णूंचं वाहन आहे गरुड, लक्षात आलं की नाही? देवादिदेव महादेवांचं वाहन आहे नंदी, आणि हंस कोणाचं वाहन आहे?
सरस्वती कमळ कोणाचं वाहन आहे? ब्रह्मदेव. तसं म्हणते हनुमान हे वाहन आहे श्रीरामाचं वाहन आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, आता मी इथून तुम्हाला नेतो तिथे. लक्ष्मण म्हणजे हनुमानजी आम्ही दोघं कसं बसणार? लक्ष्मणजी काळजी करू नका, तुम्ही दिसतं तसं मी नाहीये, तुम्हाला बघायला मिळेल आता. ते म्हणले ते नंतर दाखवा, तुम्ही रामाचे भक्त मी रामाचा भक्त, एक दृष्टी माझ्याकडे पण टाका, मलाही भेट द्या, मलाही प्रेम द्या. दोघांनी एकमेकांना खडखडून मिठी मारली. महाराज रामाचे दोन परम भक्त एकमेकांना भेटले, आनंद झाला. आणि मग हनुमानजींनी जय श्रीराम म्हणून आपला आकार प्रचंड वाढवला आकाशा एवढा, आणि त्याच्यावरती असे हात दिले, एका हातावरून राम आणि एका हातावरून लक्ष्मण असे चढलेले खांद्यावर बसले, आणि पुन्हा जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं. आणि एका सेकंदाच्या आत क्षणार्धात ऋष्यमुख पर्वतावर येऊन पोहोचले. आकार लहान केला, रामाला नमस्कार केला आणि म्हणाले भगवन काही क्षण इथे थांबा, मी आतमध्ये निरोप देऊन येतो, तुमच्या स्वागताला घेऊन येतो. धावत धावत हनुमानजी हात दिले. सुग्रीव राजन उठा 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 उठा, राम आलेले, तुमचं परम कल्याण करण्याकरता कितीतरी जन्मांची पुण्याही तुमची उदयाला आली म्हणून तुमच्या धामाला राम आलेले, जांबवंत न लढील, उठा स्वागत करा रामाचं. सुग्रीवाला हनुमानजी म्हणाले तुमचं सगळं आता दुर्भाग्य टळलं, सद्भाग्य उदयाला आलं, राम तुमच्या घरी आले. म्हणून उचललं, सुग्रीवाला उठवलं, सुग्रीव न लढील, जांबवंत सगळे दर्शनाला आले. ज्याचं कोणीही नसतं ना महाराज, त्याचा राम असतो, लक्षात ठेवा. जेवढे जेवढे हतबल झालेले होते, डिप्रेस झालेले होते, सगळे हरवलेले होते जीवनामध्ये, अशा सगळ्यांना रामाने जवळ केलं आणि युद्ध करून मोठं नावाजलंय सगळ्यांना, आणि सगळ्यांची नावं मोठी केली आहेत. आज त्यांची नावं कथेमध्ये अजरामर झालेली आहेत. म्हणून घाबरून जाऊ नका, माझं कोणी नाही, आपले सगळ्यांचे रामच आहेत महाराज, काळजी करायचं कारण नाही, भगवंत सांभाळतो आपल्याला. महाराजांचं पण वाक्य आहे, आपलं घर समजून येत जावं बरं बाळ, मी तुमचं केल्या वाचून कधी राहणार नाही. आणि महाराज म्हणजे हनुमानाचा अवतारच आहे नाही का, म्हणून तर रामनाम सांगतात सारखे. काय करावं त्याने? आणखीन काय म्हणाले, माझ्या माणसाला मी बरोबर मार्गावर आणल्याशिवाय राहणार नाही. किती कोणी कसाही असू दे, पण जो नाम घेतो ना तो मला माझाच वाटतो, माझाच वाटतो. त्याला विचारलं, महाराज तुम्ही एवढं लोकांना सांगता पण लोक तुमचं ऐकत नाही, तुमच्या विरोधातच वागतात, तुम्हाला एवढा त्रास देतात, तुम्हाला त्रास नाही होत? ते काय म्हटले माहिती आहे, माझं शरीर जरी पुरुषाचं असेल ना तरी हृदय आईसारखं आहे. लहान मूल आईच्या अंगावर पिताना आईला लाथा मारतं, तेव्हा आईला त्या प्रेमाच्या गुदगुल्याच होतात. हे तसं आईला होतं ना, तशी माझं माणसं माझं ऐकत नाहीत, मला त्रास देतात ना, मला ते आईसारखं होतं म्हणाले. काय किती त्यांनी करावं महाराज, खरोखर असं सत्पुरुष होणं कठीण आहे. जेव्हा मी काल म्हटलं ना वाणी अवतार, वाणी अवतारामध्ये जेव्हा महाराज आले होते तेव्हा एकाने त्यांना प्रश्न केला की महाराज जेव्हा तुम्ही शरीरात होतात आणि तुम्ही देह सोडलात, त्याच्यानंतर आम्ही तुमचे सगळे संस्कार केले ना, तर तुमच्या पिंडाला कावळा नाही शिवला महाराज, असं कसं झालं? महाराज काय म्हणले माहितीये का, कसा शिवेल? जोपर्यंत माझ्या प्रत्येक माणसाचा हात मी रामाच्या हातात देत नाही तोपर्यंत माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही. काय हे तुमच्या आमच्यासाठी, हे आम्ही काय केलं असं त्यांच्यासाठी? महाराज किती प्रेमळ, किती प्रेमळ, सगळे मला माझेच वाटतात, अतिशय प्रेम, अतिशय प्रेम. आपण त्यांच्या पदरात पडलो ना, आता काळजी सोडा महाराज, बघतील ते. सर्व समर्थ असलेले मारुती अवतार, धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणुमात्रही संशयासी थार, काय वर्णू मी गुण तयांचे नपुरे ही वाणी, रिद्धी सिद्धी सदा तयाला जोडिता ती पाणी. किती बोलावं आणि किती नाही महाराज. हनुमानजी सुग्रीवाला घेऊन आले, चल तुझं भाग्य उजळतंय चल. आणि सुग्रीवाने विचार, तुला खात्री आहे का की ते रामच आहेत, विष्णूच आहेत? मी बघितलंय म्हणले, त्यांच्या पावलावरती शंख चक्र गदा आणि पद्म यांच्या खुणा आहेत, प्रत्यक्ष भगवान श्रीहरी आहेत, विष्णू आहेत, चला म्हणा. मग सुग्रीवाला घेऊन गेले. सुग्रीवाने त्यांचं स्वागत केलं आणि प्रभू श्री रामचंद्राला आत आणलं आणि आसनावर बसवलं. मग आपापसामध्ये चर्चा झाली. प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं की मी आम्ही आई वडिलांच्या आज्ञेनुसार आम्ही वनवासात आलो, माझ्या पत्नीचं अपहरण झालं, असं सांगितलं.
सुग्रीव म्हणाले, कदाचित आम्ही या बाबतीत तुम्हाला मदत करू शकतो, कारण आम्ही एक वेळ असे जंगलात खाली बसलेलो होतो, तेव्हा एक स्त्री, एक राक्षस विमानातून तिला घेऊन चालला होता आणि त्या स्त्रीने आपल्या पदराचा थोडासा एक तुकडा फाडला आणि त्याच्यामध्ये अलंकार घालून खाली टाकले आणि आम्हाला सांगितलं की हे वनवासियांनो, माझे पती माझा शोध करत करत इथे येतील, त्यांना हे आभूषणं द्या. तर तुम्ही आभूषणं आणतो म्हणाले मी, तुम्ही बघा हे तुमच्या पत्नीचे तर नाही आहेत. एकदम रामाला आश्चर्य वाटलं. सुग्रीवाने आज्ञा केली, नील ते घेऊन ये बरं. ते आभूषणं आणली महाराज आणि दाखवले. रामाच्या डोळ्यातून गळगळ 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 अशी. लक्ष्मणा, हे बघितलंस, हा कुठल्या वस्त्राचा तुकडा आहे? अरे हा तिच्या पदराचा तुकडा आहे. मला जेव्हा घाम येत असे ना, ह्या पदराने ती माझा घाम पुसत असे, पाण्यात बुडवून ओला करून माझा घाम पुसत असे, माझा चेहरा पुसत असे. बघ म्हणले, माझ्या सीतेच आहे. रडू लागले राम, सीते कुठे निघून गेलीस मला सोडून? हे बघितलंस, ह्या तिच्या बांगड्या आहेत, हे बघितलंस, हे सगळे अलंकार बघितलेस? लक्ष्मण काय म्हणतात बघा, दादा मला हे अलंकार माहिती नाहीत, बांगड्या माहिती नाहीत, मला काही माहीत नाही. या पायातल्या जोडव्या तेवढ्या मी ओळखतो, कारण माझी नजर नेहमी त्यांच्या पायावरच असायची. याला म्हणायचं मर्यादा, याला म्हणायचं मर्यादा. काय नाती आहेत महाराज. कलियुगात सगळे भ्रष्टच झाले, पण रामायण ऐकणाऱ्यांनी तरी हे सांभाळावं नाही का? कधी नजर वर चुकून पाहिलं नाही, पायात जोडवीस फक्त ओळख. ते म्हणले, लक्ष्मण धन्य आहेस तू. हो म्हणले, हे माझ्या पत्नीचेच अलंकार आहेत. घेतले, रामाने स्वतःजवळ ठेवले. तुमची काय कथा आहे असं त्यांनी सुग्रीवाला विचारलं. सुग्रीवानी कथा सांगायला सुरुवात केली. मी आणि माझा मोठा भाऊ वाली, मी इंद्राचा पुत्र आहे आणि वाली सूर्याचा पुत्र आहे. आम्ही दोघेही भाऊ. तो अतिशय बलाढ्य, अतिशय पराक्रमी, इतका पराक्रमी की सहस्त्र अर्जुनाला सुद्धा त्यांनी युद्धामध्ये हरवलं होतं. इतकंच नव्हे, रावणाला बगलेत दाबून दाबून 6 महिने फिरवत होता आणि स्वतःची पूजा करून घेत होता. रावणामध्ये एवढाच ताकदवान. म्हणजे एवढं ताकदवान? हो, म्हणून रावण कधी नादी लागत नाही वालीच्या. त्याचं कारण म्हणजे तपश्चर्या भरपूर केल्यामुळे त्याच्या पिताश्रींनी म्हणजे सूर्याने त्याला एक हार काढून दिला होता आणि तो हार असा होता की तो हार घातल्यानंतर समोरच्या योद्ध्याची अर्धी शक्ती याला मिळत असे आणि त्यामुळे समोरासमोर युद्धात त्याला कोणीही हरवू शकत नसे, हे वरदान त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून तो हार घालून युद्धाला गेला की जिंकायचंच, एवढा तो बलाढ्य होता. म्हणले, आम्ही दोघं भाऊ आनंदाने राहत होतो. मी, माझी पत्नी रुमा, तो आणि त्याची पत्नी तारा. तारा ही महासाथींपैकी एक आहे. हुशार होती ती, राजकारण तिला सगळं माहिती होतं, अतिशय बुद्धिमान होती, श्रेष्ठ होती. आम्ही सगळे आनंदाने राहत होतो आणि एक थोडीशी गडबड होती. म्हणजे प्रचंड ताकद असल्यामुळे त्याला कोणी युद्धाला ललकारलं की त्याला आवडायचं नाही, तो चिडायचा, प्रचंड संतापायचा आणि युद्धाला जायचा. ही त्याची खोड होती. म्हणजे आम्ही आनंदाने राहत होतो आणि एक दिवस मायावी नावाचा एक राक्षस आमच्या दरवाजा पुढे आला घराच्या आणि ओरडू लागला, वाली, ए वाली, युद्धाला माझ्याशी तयार हो, मला तुझ्याशी युद्ध करायचंय, तुला युद्धामध्ये हरवायचंय. हे ऐकल्यानंतर वाली अतिशय संतापला आणि वाली काय म्हटला, हा मोठमोठ्याने आता काय ओरडतोय? म्हणले, जाऊन याला युद्धामध्ये हरवतो, याला मारूनच टाकतो. तारा राणीने अडवलं, आत्ता रात्र आहे, आत्ता जाऊ नका, रात्री निशाचरांची शक्ती वाढलेली असते. मला नको सांगूस हे सगळं, मी हे ललकार ऐकत बसणार नाहीये, मी जाऊन त्याला आत्ता मारणार आहे. सुग्रीव धावत आला, दादा एकटे नका जाऊ. हे बघ सुग्रीव, तुला भीती वाटत असेल तर तू घरात बस, मी जातो. नाही म्हटले, दादा मी तुमच्याबरोबर येणार, मी तुम्हाला एकटा सोडणार. बर चल. मग दोन्ही भाऊ युद्धाला बाहेर आले आणि दोघं भावांना बघून मायावी पळाला की हे दोघं जण कुठून आले युद्धाला. जसा मायावी पळाला तसा दोघेही भाऊ त्याच्या मागे 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 पळाले. तो जिथे जाईल तिथे गेले. हा मायावी एका विवरात शिरला आतमध्ये आणि दोघंही भाऊ विवरात शिरायला लागले. तेवढ्यात वाली सुग्रीवाला म्हणाला, सुग्रीव इथेच थांब, मी आतमध्ये जातो आणि त्याचा पारिपत्य करून आणतो आणि मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत या विवराच्या दरवाजातच उभा राहा, इथून जाऊ नकोस. बरं म्हणले, दादा नाही जात. आणि वाली शिरला आतमध्ये. 4 महिने झाले वाली आलाच नाही बाहेर. हा तसाच उभा होता दरवाजात आणि 4 महिन्यानंतर बाहेर त्या विवरातून रक्त यायला लागलं आणि किंचाळण्याचा आवाज यायला लागला. सुग्रीव घाबरला. त्याला वाटलं वालीला या राक्षसाने मारलं
आणि आता हा राक्षस बाहेर आला तर हा मलाही मारेल, म्हणून फार मोठ्या शिळा होती तिथे, त्या शिळेने त्या विवराचं दार सुग्रीवाने बंद केलं, तो राक्षस येऊ नये म्हणून. आणि घरी परत आला. घरी परत आल्यावर घडलेली घटना सगळी सांगितली. तेव्हा तिथे नल नील जांबुवंत हनुमान सगळे मंत्री होते. ते म्हणले आता राज्य असं राजाशिवाय रिकामं ठेवता येत नाही, सिंहासनावर कोणीतरी बसलंच पाहिजे, कारण सिंहासनावर कोणी नाही हे कळलं तर दुसरे राजे येऊन हल्ला करू शकतात, राज्य आपलं घेऊ शकतात. त्यामुळे सुग्रीवा आता तू राज्यावर बस. सुग्रीव म्हटला नाही नाही, ते राज्य माझं नाही आहे, ते राज्य वालीचं आहे, मी कसा बसणार. अरे म्हणले आमचं ऐक, तिथे कोणीतरी बसायला पाहिजे, आणि आता वाली नाही आहे तर तूच योग्य आहेस त्या राज्यावर बसायला, तू बस त्या राज्यावर. सगळ्यांनी मिळून त्याला राज्यावर बसवला. तोही राज्य करायला लागला अगदी आरामात मस्त. 4-6 महिने झाले असतील नसतील, अगदी आनंदाने राज्य करत होता. एकदम एक दिवस दरवाजामध्ये वाली येऊन उभा राहिला. प्रचंड रागाने त्याने सुग्रीवाकडे बघितलं आणि म्हणाले, धूर्त नीच, राज्य पाहिजे होतं तर माझ्याकडून मागून घ्यायचं होतंस, हा कपट माझ्याबरोबर कशासाठी केलास. मला तिथे अडवून धरलं, दगड लावून ठेवला, आणि ते राज्य उपभोगाची तुला लालसा होती. आता तुला मी जिवंत ठेवत नाही म्हणून धावत गेला. सिंहासनावरून सुग्रीवाला खाली घेतलं, प्रचंड मारलेलं आहे, चोपलेलं आहे, सोडलेलं आहे. तो सांगत होता, अरे दादा मला राज्य नको होतं, या लोकांनी मला जबरदस्ती बसवलं, मला वाटलं त्या राक्षसाने तुला मारलं, ते रक्त बाहेर आलाय, तो बाहेर आला की तो मला मारेल म्हणून मी ती शिळा लावली, मला काही राज्याचा लोभ नाही. ते चोप बस म्हणाले, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. गदेचे प्रहार करून करून सुग्रीवाला घायाळ केलं. आता हा मला मारून टाकेल म्हणून सुग्रीव पळाला तिथून, आणि तो सुग्रीवाच्या मागे 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 वाली लागला. सुग्रीव सगळीकडे फिरला पण कोणी सुग्रीवाला उभं केलं नाही. तो मृत्यू जसा आपला पाठलाग करावा त्याप्रमाणे वालीने सुग्रीवाचा पाठलाग केला. मग सुग्रीव शेवटी मातंग महामुनींच्या आश्रमाच्या जवळ असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर येऊन थांबले. तिथे मात्र तो वाली येऊ शकला नाही. वाली जोरात ओरडला, अरे भ्याडा, मी इथं येऊ शकत नाही, तुला माहिती आहे, आणि म्हणून तू इथं येऊन लपलास ना. पण तुला काय वाटतं, कधीच बाहेर पडणार नाहीस इथून. ज्या दिवशी इथून बाहेर पडशील त्या दिवशी तुझा शेवटचा दिवस ठरेल, असं म्हणून वाली परत निघून गेला. वाली आला आणि वालीने सांगितलं, त्या भ्याडाबरोबर ज्यांना जायचं असेल ते राज्यातून जाऊ शकतात. नल नील जांबुवंत आणि हनुमान मान खाली घालून निघाले आणि सुग्रीवाच्या मागे गेले, कारण सुग्रीव त्यांना प्रिय होते. आणि ऋष्यमुख पर्वतावर राहिले नाही. प्रश्न 2 आहेत. ऋष्यमुख पर्वतावर वाली का नाही येऊ शकला, हा प्रश्न रामाने विचारला. ते म्हणले, इथे दुमदुमी नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाने सुद्धा वालीला युद्धासाठी विचारलं होतं. वाली त्याच्याशी युद्ध करत होता आणि तो इतका वजनदार होता, तो रेड्याच्या स्वरूपात या ठिकाणी आलेला होता. त्याच्या शेपटीला पकडून वालीने गरगर 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 फिरवणे जमिनीवर जोरात आपटलं. आपटल्यानंतर त्याचा मैदा, रक्त सगळीकडे, पू वगैरे सगळं पसरलं, फेकलं गेलं. ते मातंग महामुनींच्या आश्रमावर पण थोडंसं शिंपडलं गेलं. आश्रम अपवित्र झाला म्हणून चिडून जाऊन मातंग महामुनीने शाप दिला, ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल तो ऋष्यमुख पर्वतावर आल्या आल्या मृत्युमुखी पडेल. आणि मग तो आश्रम पवित्र केला त्याने. हा शाप वालीला नंतर कळला, म्हणून वाली तिथे येऊ शकत नव्हता. ऋष्यमुख पर्वतावर मातंगा महामुनींनी शाप दिला होता आणि हे सुग्रीवाला माहिती होतं, म्हणून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी सुग्रीव तिथे आला. वाली येऊ शकत नव्हता. प्रश्न क्रमांक 2, हनुमान तर अगदी बलाढ्य होते, सगळ्यांना हरवू शकत होते, मग त्यांनी वालीला का नाही मारलं. 2 त्याची उत्तर आहेत. 1, अर्धी शक्ती मिळत होती, तो हार असल्यामुळे. हनुमंताची सुद्धा अर्धी शक्ती वालीला मिळाली असती तरी सुद्धा वालीला मारू शकत होते हनुमानजी, परंतु शापवश हनुमान स्वतःची शक्ती विसरले होते. त्यांना बालपणी जो शाप मिळाला होता तो, त्यामुळे त्यांना कळलंच नव्हतं काही, म्हणून ते शांतपणे निघून गेले होते सुग्रीवाकडे. ठीक आहे. असं म्हणले, प्रभू माझ्याबरोबर झालेलं आहे. एवढंच नाही, त्यांनी माझ्या पत्नीला सुद्धा स्वतःच्या आधिपत्याखाली ठेवून घेतलेलं आहे, तिच्यावरची कब्जा केलेला आहे, जबरदस्ती स्वतःच्या अधीन ठेवलेलं आहे. राम म्हणाले, दुसऱ्याच्या स्त्रीला जबरदस्ती आपल्या अधीन ठेवणं यासारखं महान पाप या जगात नाही. असा मनुष्य मृत्यूदंडाचा अधिकारी असतो सांगितलं. तेव्हा सुग्रीव म्हणाले, राम प्रभो, तुम्ही मला या वालीपासून सोडवण्यात माझी मदत करा, मी तुम्हाला तुमची पत्नी शोधून देण्यात मदत करतो. राम म्हणाले, नाही, क्षमा करा, हा अशा प्रकारचा कुठलाच करार आपल्यामध्ये होऊ शकणार नाही. सुग्रीवाला आश्चर्य वाटलं. म्हणाले, म्हणजे प्रभू, मैत्री कधी व्यवहारावर टिकलेली नसते, मैत्रीमध्ये कधी व्यवहार आणू नये.
तुम्ही माझी मदत कराल की नाही कराल मला माहिती नाही, पण मी तुमची मदत नक्की करेन, कारण मी तुम्हाला माझा मित्र समजतो. मित्राकडून काही घ्यायचं नसतं, मित्राला सदैव द्यायचं असतं. हे इतकं पवित्र नातं आहे. त्यामुळे मैत्रीला अपेक्षेची घाण नसावी, उलट मदतीचं सौंदर्य असावं. म्हणून म्हणाले, तुम्ही माझी मदत करावा अशी माझी काही अपेक्षा नाही, किंवा तुम्ही कराल की नाही मला माहिती नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुमची मदत मात्र मी नक्की करेन. सुग्रीव उभे राहिले, जांबवंत उभे राहिले, आणि जांबवंत काय म्हणले, भगवान तुम्ही राजे लोक आहात, मनुष्य आहात, तुम्हाला या गोष्टींचा अर्थ बरोबर कळतो. आम्ही वानर आहोत, जडबुद्धी आहोत, आम्हाला हे कळत नाही, पण तुम्ही खरोखर धन्य आहात, आणि आम्हीही निरपेक्षपणेच तुमच्याशी मैत्री करतो. तुम्ही आमची मदत करणार आहे तर नका करू, आम्ही मात्र सीतामाईचा शोध घ्यायला मदत करणारच. मग हनुमंताने लाकडं घासली, अग्नी पेटवला, आणि राम आणि सुग्रीवाने हातात हात धरून 7 फेरे घेतले, मैत्रीची शपथ घेतली. किती निरपेक्ष मैत्री असावी हे त्याच्यामध्ये आहे महाराज. आपण सगळ्यांनाच मित्र म्हणतो, असं नसतं, असं नसतं. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कितीही संकटात असेल, त्याच्याकडे काही असेल किंवा नसेल, तो कसाही असेल तरी त्याचा बिंदिक्कत स्वीकार जो करतो निरपेक्षपणे, त्याला मित्र म्हणतात. त्याला मित्र म्हणतात. कर्तव्य. दोघांमध्ये मैत्री स्थापित झाली. सुग्रीवाला प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, सुग्रीवा आता काळजी करू नकोस, मी त्या वालीचा वध करेन. त्याने माझ्या मित्रावर अन्याय केलेला आहे, मित्र धर्म स्वीकारल्यामुळे आता त्या वालीचा मी वध करेन. हे सगळं गपचूपपणे अंगद ऐकत होते. अंगद कोण आहे? वालीचा मुलगा. एवढीच त्याची ओळख नाही आहे. अंगद नुसता वालीचा मुलगा एवढीच ओळख नाही आहे. अंगद हे प्रभू रामांचे परमभक्त होते, पण ते नंतर त्यांना कळलं. अंगद कोण आहेत माहिती आहे? त्यांचा पहिला जन्म अंबरीश ऋषी, दुसरा ध्रुव बाळ, तिसरे प्रल्हाद, चौथे अंगद, 5वा अवतार उद्धव. अंगद रामाबरोबर, उद्धव कृष्णाबरोबर. 5वा अवतार उद्धवाचा. 6वा अवतार संत श्रेष्ठ नामदेव महाराज, आणि 7वा अवतार कळस जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून तुका झालासे कळस. कळलं? या अवतार परंपरा आहे. त्यातल्यात आपण अंगद पाहतो. अंगदाने सगळं ऐकलं आणि जाऊन आईला सांगितलं. तारा राणीला, आई मी असं सगळं ऐकलं. सुग्रीव होते तिथे, आपले वाली बसलेले होता तिथे. वालीला तारा राणीने सांगितलं, अहो मी असं ऐकलंय, माझ्या गुप्तचरांनी मला बातम्या दिल्या आहेत की राम आणि लक्ष्मण नावाचे राजकुमार अयोध्येचे त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि असं असं आहे. तारा, तुझ्या गुप्तचरांप्रमाणे माझ्याही गुप्तचरांनी मला सगळी बातमी दिली आहे. मी हे सगळं जाणून आहे, पण मी हेही जाणून आहे की अयोध्येचे राम हे अतिशय सत्वशील, सात्विक आणि सत्याने वागणारे आहेत. ते कोणावर कधी अन्याय करत नाहीत. आणि का म्हणून सुग्रीवाकडे गेले तर मला माहिती नाही, पण जरी ते युद्धाच्या इच्छेने आले तरी मी त्यांना एकटा पुरून उरेन. तुम्ही वीर आहात हे बरोबर आहे, पण दुसऱ्याच्या वीरतेला कमी लेखू नये. त्याच प्रभू श्री रामचंद्रांनी म्हणाले, जे धनुष्य सगळे उचलायला गेले होते ना, ते धनुष्य एका क्षणामध्ये या रामाने तोडून टाकलेलं आहे आणि सीतेशी लग्न केलेलं आहे. लक्षात ठेवा. खर आणि दूषण यांचा एकाच बाणात वध केलेला आहे. हे सगळे पराक्रम लक्षात घेता सामान्य शक्ती नाही आहे. तारा, मला घाबरवतेस, दुसऱ्याचे गुण माझ्यासमोर पाढा वाचतेस त्याचा. मला कशाची आवश्यकता नाही आहे, मी एकटाच पुष्कळ आहे. एवढे कोणाला युद्धाला यायचं असेल ते श्री राम सुद्धा पाहतील की स्वतः कोणी देव आला तरी सुद्धा मी युद्धाला घाबरत नाही. काही बोलले नाहीत. इथे ठरलं, सुग्रीव उद्या तुम्ही युद्धाला जा, कारण वालीकडे ताकद आहे. समोरून त्याच्याशी कोणी युद्ध केलं तर त्याची अर्धी शक्ती समोरच्याला मिळते. त्यामुळे मला समोरून त्याला मारून चालणार नाही, कारण त्याला तसं वरदान प्राप्त आहे. यद्यपि मी ते वरदान मोडू शकतो, पण मीच जर वरदान मोडलं तर मग देवाच्या वरदानाला किंमत काय राहील. म्हणून मी ते वरदान मोडणार नाही. मी झाडाच्या मागून त्याला बाण मारेन. तुम्ही असं करा, त्याला युद्धाला ललकारा, येऊ दे युद्धाला, आणि तुमचं युद्ध चालू असतानाच मी त्याला बाण मारेन आणि मारून टाकेन. ठीक आहे म्हणे. पण
लगेच शंका आली सुग्रीवाला. म्हणले राम अन्यथा घेऊ नका, पण म्हणाले मला एक सांगायचं आहे की वालीची ताकद फार प्रचंड आहे आणि तुम्ही असे बारीक आणि असे कसं काय तुम्ही मारणार म्हणाले वालीला. हनुमानजी म्हणाले भगवंतावर संशय घेऊ नको बाबा. नाही म्हणले पण मला शंका वाटते कारण त्याची ताकद मला माहिती आहे. राम हसले. हनुमान बरोबर आहे, त्यांना शंका वाटणं साहजिक आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करा म्हणाले. राम म्हणाले या म्हणाले प्रभू तुम्हाला दाखवतो. प्रचंड मोठा सांगाडा दाखवला त्या दुंदुभी नावाच्या राक्षसाचा. म्हणाले हा इतका वजनदार राक्षस होता, इतका प्रचंड शक्तिशाली हा राक्षस होता की वालीने दोन्ही हाताने उचलून त्याला जमिनीवर आपटला. इतकं ते जड आहे म्हणले. तुम्ही नुसता हा सांगाडा इकडून तिकडे हलवून जरी दाखवला तरी माझी खात्री होईल की तुम्ही त्याला मारू शकाल. राम हसले. एवढंच ना. राम पुढे गेले आणि प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याचं नख फक्त त्या सांगाड्याला लावलं. लावल्याबरोबर 100 योजना उंच उडाला ते आणि एकदम लांब जाऊन पडला तो सांगाडा. तुकडे 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 झाले. हे बघून सगळ्यांना आनंद झाला, सुग्रीवालाही आनंद झाला. पण सुग्रीव म्हटला पण अजून एक शंका आहे. हनुमानजीने कपडा घालून काय करतोय म्हणले काय झालं. नाही वालीने त्याला उचलला होता तेव्हा त्याच्या अंगामध्ये मांस रक्त हाडं सगळं होतं म्हणले. हा नुसताच सांगाडा होता, हात असा कोणी पण उडवू शकेल बघा कसं आहे. मग म्हणले अजून काय करू. म्हणले एक तागाचे वृक्ष आहेत ओळीनी 7. एक एक वृक्ष अतिशय बलशाली आहे. आपल्या दोन्ही हाताने हा वृक्ष एक एक वृक्ष वाली गदा गदा हलवत असे. तुम्ही एका बाणात तो नुसता हलवून दाखवलात तरी चालेल. ठीक आहे. प्रभू श्री रामचंद्र उभे राहिले त्या एका तागाच्या झाडाशी आणि 7 झाडं रांगेत होती. एकाच बाणात 7 झाडं तोडलेली आहेत प्रभू श्री रामचंद्रांनी. ते सगळे वृक्ष कोसळले. सगळ्यांना आनंद झाला आणि तेव्हा वाटलं सुग्रीवाला हा नाही तुम्ही मारू शकता. मग म्हणले जा आता युद्धाला. आणि वाली केला पहिल्यांदाच. लक्ष्मण आणि राम झाडाच्या मागे होते आणि हा त्या गुहेच्या तोंडावर जाऊन ओरडला बाले ओ बाले युद्धाला बाहेर ये. बायकोच्या पत्रा अडकायला पण बसलायस, घाबरलास का मला, बाहेर ये. वाली एवढा संतापला. हा मूर्ख म्हणाले माझ्या भीतीने ऋषमुख पर्वतावर लपून बसला आणि इथं येऊन मला ललकारतोय युद्धासाठी. त्याला उगीच जिवंत सोडला, आता याला मारून टाकतो, चटणीच करतो याची. म्हणून ते जायला निघाले. तेव्हा तारा म्हणाले नाथ थांबा, इथेच काहीतरी गडबड आहे. एवढा तुम्हाला घाबरत असणारा हा आत्ताच येऊन तुम्हाला युद्धाला ललकारतोय, काहीतरी गडबड आहे. गडबड वगैरे काही असू दे, मी याला जिवंत सोडणार नाही. बाले ओ बाले बाहेर ये. तो एकदम संतापला, आपली गदा घेऊन बाहेर पडला आणि म्हणाले दुष्टा मला घाबरून दृश्यमुख पर्वतावर लपून बसला होतास आणि आता इथं येऊन मलाच युद्धाला ललकारतोस. आज तुझ्या आणि माझ्यामधलं हे अंतिम युद्ध आहे. आज तुला मारून टाकतो की नाही बघ. दोघांच्या गदा परस्परांना भिडल्या महाराज. प्रचंड युद्ध सुरू झालं. एकमेकांवर गदेचे प्रहार करतायत, लोळतायत, एकमेकांच्या अंगावर बसतायत, एकमेकांवर मुष्टी प्रहार करतायत. बराच वेळ हे युद्ध चालू होतं. गदा एकमेकांवर आपटतायत आणि आपटता 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 युद्ध चालू असताना जांबवंत राम लक्ष्मण झाडाच्या मागे उभे होते. रामाने असा बाण धरूनच ठेवलेला होता. राम लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मण मी बाण नाही चालवू शकत. का म्हणले. अरे कळतच नाही कोण वाली आहे का सुग्रीव आहे, चुकून कोणाला बाण बसला तर कठीण होईल, मी जातो घरी म्हणले तू ये. आणि हा इथे वाट बघतोय कुठून बाण येतोय का नाही. आणि एवढा चोपलाय वालीने, त्याला भरपूर मारलाय. तो आरडा ओरडा करतोय वाचवा वाचवा. अगं कशाला ओरडतोस म्हणाले, युद्धाला असता मार खा, आज मारूनच टाकतो. म्हणून त्याने जोरात गदा उचलली आणि प्रहार करणार. तेवढ्यात सुग्रीव सटकले आणि युद्धातून पळून गेले. अरे पळ कुठे, पळतोस कशाला म्हणाले, मला युद्धाला बोलवतोस आणि पळतोस, इकडे ये म्हणले, मारतो तुला की नाही बरोबर. सुग्रीव गेला पळून. घरी आला, सगळे जखमा 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 झालेल्या. जांबुवंतांनी झोपवला आणि ते काय औषधी लावतात त्या पानाने त्यांचं शरीर शेकत बसलं होतं. आई ग आई ग आई ग. राम आले. जास्त दुखतंय का, या रघुनंदन. याला म्हणतात का मैत्री, मित्राला संकटात टाकून पळून आला. मारणार होते ना मोठे बाण, आता काय झालं, किती मार खाल्ला मी, तुमच्या भरोश्यावर गेलो तिथे. हनुमान काय म्हणले, पहिल्यांदा देवावर दाखवलेला अविश्वास आहे ना त्याचं फळ आहे. देवावर विश्वास नाही ना आणि आता काय तक्रार करता. राम हसले.
सुग्रीव, तसं नाही. तुम्ही कल्पना करा, तुम्ही आम्हाला शरण आलेला आहात आणि शरण आलेल्याचा वध जर माझ्या हातून झाला असता तर आमच्या कुळाला किती कलंक लागला असता. तुम्ही आणि वाली दिसायला सारखे आहात. जर चुकून बाण वालीऐवजी तुम्हाला लागला असता तर माझा मित्र गेला असता ना माझ्यातून. एवढं मोठं मी कसं काय संकट बघणार, म्हणून मी बाणच नाही चालवलं. काय म्हणले प्रभू, केवढा मार खाऊन आलो मी. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रेमाने अंगावरून हात फिरवला. जसा प्रेमाने अंगावरून हात फिरवला सगळ्या वेदना निघून गेल्या, जखमा एकदम बऱ्या झाल्या. प्रभू, मला एकदम बरं वाटायला लागलं, उत्साह संचारलाय नवीन. हो ना, मग जा परत बोलव त्याला. नाही म्हणले, आता नाही जाणार. तुम्ही परत बाण नाही मारलं तर माझं कठीण व्हायचं म्हणले. नाही नाही, मी आता नक्की मारेन. मला ते फरक नव्हता कळला ना. लक्ष्मण, एक लाल फुलांची माळ घेऊन ये. आणली लक्ष्मणात, गळ्यात घातली सुग्रीवाच्या. आता मला बरोबर ओळखता येईल म्हणाले की तू लाल फुलांची माळ घातलीस ना, आता मला फरक कळेल. जा युद्धाला. प्रभू, जा युद्धाला. बाण चालवाल ना? हो म्हणले, चालवतो, तू जा पहिला युद्धाला जा. आणि तो आला युद्धाला. बाले, ओ बाले, काय बायकोच्या पदरात लपून बसलायस, ये युद्धाला. हा म्हटला, याचं टाडकं फिरलं का आता मार खाऊन गेला ना माझ्याकडनं आणि पुन्हा येऊन युद्धाला उभा राहिलाय. ह्याला आता मला इतका संताप येतोय. तारा म्हणते, जाऊ नका प्रभू, याच्यात काहीतरी गडबड. अरे काही असू दे, तो आत्ता मार खाऊन गेला आणि परत मला ललकारतो युद्धाला. याला मी आता खरंच जिवंत नाही ठेवणार. म्हणून तो आला बाहेर गदा घेऊन आणि एकदम किंचाळला. अरे म्हटले, भ्याडा आता पळाला होता तर जरा तरी लाज वाटते का रे कुळाच्या कलंकामुळे? आता मारतोस तुला. पुन्हा दोघांच्या गदा एकमेकांना भिडल्या. प्रचंड युद्ध सुरू झालं. पुन्हा मारामारी सुरू झाली आणि याने उडवली गदा सुग्रीवाची आणि चोपायला लागलाय, भरपूर चोपायला लागलाय. आणि ह्या इकडे तिकडे बघतायत बाण येतो का नाही. आणि पुन्हा जोरात गदा आपटणार तेवढा सर्कन बाण आला आणि वालीच्या हृदयातून आरपार गेला. धोका 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 असं म्हणून जमिनीवर कोसळलाय वाली. सुग्रीव वाचला. बाण काढण्याचा प्रयत्न करतोय. दुष्टा सुग्रीवा, आपलं युद्ध चालू असताना दुसऱ्या माणसांची मदत घेतली आणि धोक्याने मला मारतोयस. अंगात ताकद असते तर समोर येऊन मारला असतात. हा माझ्याबरोबर तू धोका केलायस, धोका केलायस, धोका केलायस. तेवढ्यात प्रभू श्री रामचंद्र जाडा मागून पुढे आले. या रघुनंदन राम, या. तुमच्या प्रथम दर्शनाच्या उपलक्षामध्ये माझा नमस्कार स्वीकार करा. मर्यादा पुरुषोत्तम, दशरथनंदन, सत्वगुण संपन्न असंच म्हणतात ना लोक तुम्हाला. आणि हे क्रूर कर्म तुम्हाला शोभतं का? झाडाच्या पाठीमागून माझा वध करता. याच्यामध्ये कुठली मर्यादा आहे? याच्यामध्ये कुठला न्याय आहे? याच्यामध्ये कुठला धर्म आहे? मला सांगा. आणि या सुग्रीवाच्या नादी लागला तुम्ही. ह्याच्याकडून तुम्हाला काय मिळालं? अरे हा डरपोक आहे, माझ्या बाणांना भिवून लपत लपत फिरत होता. मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात. तुमच्या पत्नीचं अपहरण त्या रावणाने केलंय ना. मला सांगितलं असतं, माझ्याकडे मदत मागितली असती, त्याला बगलेला पकडून तुमच्या चरणावर आणला असता आणि तुमची पत्नी तुम्हाला परत केली असती. या भ्याडाच्या नादी काय लागलात? रघुनंदन, माझा आणि तुमचं काय शत्रुत्व होतं म्हणून माझ्यावरती बाण चालवलात. युद्ध माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये चालू होतं. तुम्हाला मध्ये पडायची काहीच गरज नव्हती. ही कुठली मर्यादा आणि हा कुठला तुमचा धर्म? राम काही बोलले नाही. भाली, जो स्वतःच आयुष्यभर अधर्माने वागलाय त्याच्या तोंडी धर्माच्या गप्पा शोभा देत नाहीत. धर्माचं स्वरूप व्यक्तिगत आहे, व्यापक आहे. तू काय धर्म जाणतोस? स्वतः वरदान मिळालेला हार गळ्यात घालतोस आणि युद्ध करतोस, दुसऱ्याची अर्धी शक्ती घेतोस, तेव्हा कुठे जातो तुझ्या धर्माच्या गप्पा? तुला युद्धच खेळायचं तर समोरासमोर खेळ ना. वरदान घेऊन काय युद्ध करतोस? राहिला प्रश्न माझ्या पत्नीच्या अपहरणाचा, तर ह्याने माझ्या पत्नीचा शोध लावून मला द्यावा म्हणून मी याच्याशी मैत्री केलेली नाही. हा धर्मावर आरूढ आहे म्हणून मी याच्याशी मैत्री केली आहे. तू मूर्तिमंत अधर्म आहेस. दुसऱ्याच्या स्त्रीला जबरदस्ती आपल्या जवळ अधीन ठेवणं याच्यासारखा महान अधर्म काही नाही. हा सगळा अधर्म तू करतोस आणि मला धर्माचे दड देतोस. आणि एक लक्षात ठेव, मला यातलं कुठलंच पातक लागणार नाही, कारण मी माझ्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी तुझा वध केलेला आहे. दुसरी गोष्ट, तू वानर आहेस, मी नर आहे. आणि नराला शिकारीचा अधिकार असतो, वनातल्या श्वापदांचा. राजा भरत आहेत यावेळेला इक्ष्वाकू वंशाचे राजा, आणि त्यांच्या आज्ञेने अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देण्याकरता मी वनामध्ये फिरतोय. आणि तू अन्याय करतोयस म्हणून शिकारीच्या रूपाने मी तुझा इथे वध केलेला आहे. त्यामुळे मला याचं पातक लागत नाही. धर्माची व्याख्या तू काय करतोयस? हे सगळं बोलल्यानंतर
वालीची बुद्धी शुद्ध झाली, कारण रामाचा बाण लागला होता, चित्त शुद्ध झालं. बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी कळल्या आणि म्हणून मी तुझी शिकार केली आहे, तो माझा अधिकार आहे आणि शिकार समोरून नाही, झाडाच्या पाठीमागूनच केली जाते. आणि तू वरदान घेऊन समोर आलास, त्यामुळे मला वरदान असल्यामुळे समोर येता आलं नाही, अन्यथा हा बाण मी तुला समोरूनही मारू शकलो असतो. त्यामुळे अन्यायावर तू आहेस, अधर्मावर तू आहेस, त्यामुळे धर्माचे लढाई मला देऊ नकोस. सुग्रीव वाली असा बघत बसला होता. वाली म्हणला, रघुनंदन, मला माझी चूक कळली, धर्म कळला. खरंच आज माझं अनेक जन्मांचं पुण्य उदयाला आलं म्हणून आपलं दर्शन मला झालं. हे वैकुंठेश्वर भगवान श्रीहरी, माझा नमस्कार स्वीकार करा. मी चुकलो, आपण मला योग्य धर्म दाखवला, मी पापी आहे, अधर्मी आहे. सुग्रीव, बाळा इकडे ये. वालीने हाक मारली. प्रभू श्री रामचंद्र हनुमंताला म्हणाले, हनुमान, त्यांचा बाण काढ, आपण त्याला मरू द्यायचं नाही, जिवंत ठेवूया, औषधी करूया. तुम्ही मरणार नाही. वालीला सांगितलं, तुमचं बाण काढतो, तुम्ही जिवंत राहाल. नका नका प्रभू, अन्याय करू नका माझ्यावर. तुमच्या हातून मृत्यू येणं म्हणजे सरळ वैकुंठाला जाणं आहे आणि हे माझं नशीब माझ्याकडून हिरावून घेऊ नका. आता मला जगण्याची इच्छा नाही आहे. आता मला धर्म काय कळलं, माझं चित्त शुद्ध झालं, मी पूर्ण पवित्र झालो तुमच्या या बाणामुळे. आता जगण्यासाठी काही कारण राहिलं नाही. आता मला वैकुंठाचा निवास हवा आहे, तुमची परमभक्ती मला हवी आहे. प्रभू, मला जाऊ द्या, मला पुन्हा राहायचं नाही. सुग्रीव मोठ्याने रडायला लागले. भाऊ गेला म्हणून, भाऊ जातोय म्हणून. अरे वेड्यासारखं काय रडतोस, इकडे खाली बस. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. मी आता जातो, पण खरोखर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाची सेवा सोडू नकोस. ते मूर्तिमंत भगवान श्री हरी आहे, त्याचं भान नेहमी ठेव आणि त्यांच्या सेवेत राहा. तू आज त्यांच्या सेवेत राहिलास म्हणून आपल्या कुळाचा उद्धार झालेला आहे. मी जातो म्हणून शोक करू नकोस. माझ्या चुकांबद्दल मला क्षमा कर आणि माझा देह पडायच्या आत हा जो हार आहे हा तुझ्या गळ्यामध्ये घाल, म्हणजे याचं वरदान कायम राहील. नाही म्हणले, दादा, मला काही राज्य वगैरे करायचं नाहीये, तुम्हीच राज्य सांभाळा, मला काही येत नाही. अरे वेड्या, थोडीत मारलं. अरे वेड्या, तू राज्यावर बसलास तर मला फार आनंद होणार आहे. खरोखर तुला धर्म काय तुला माहिती आहे, त्यामुळे राज्य उत्तमातलं उत्तम तूच चालवू शकतोस. आता माझी इच्छा पूर्ण कर, तू राजा हो. त्याला जवळ घेतलं, त्याला समजावून सांगितलं. तो हार त्याच्या गळ्यात घातला. तेवढ्यात अंगद आले. अंगदाला वाटलं आता आपले वडील गेले, आता हे सगळे शत्रू कसं. त्याचा चेहरा रडवेला झाला. वाली म्हणतात, राम, मला एकच माझी इच्छा पूर्ण करा. आता मी तर जाणार, पण माझी पत्नी तारा आणि माझा मुलगा अंगद यांना कोणीही वैर भावनेने पाहू नये, एवढीच माझी इच्छा आहे. त्यांना चांगलं जगवा. राम म्हणाले, वाली, असा विचार तू का करतोस? अंगदाला मी माझ्या मुलाप्रमाणे, माझ्या भावाप्रमाणे सांभाळेन, त्याची काळजी तू करू नकोस. अंगदाला सांगितलं, अंगद, तुझ्या वडिलांना ही शिक्षा झाली आहे अधर्माने वागण्यामुळे. तू कधीही अधर्माच्या मार्गाने जाऊ नकोस आणि हे भगवान श्री हरी आहेत, यांच्या चरणांची अखंड सेवा कर आणि हे सांगतील ते वचन जसंच्या तसं पाळ. यांची भक्ती कर, हा माझा तुला आदेश आहे, त्यानेच तुझा उद्धार होईल. अंगद रडायला लागले. रामाने हाक मारली, अंगद. अंगद एकदम जाऊन रामाला बिलगले. अंगदाच्या डोक्यावर हात फिरवला, पाठीवर हात फिरवला. काळजी करू नकोस, तू माझा आहेस, राम म्हणाले. मग पुन्हा तिथे गेले. तारा राणी शोक करू लागली. तेव्हा तारा राणीला उपदेश केलाय वेदांताचा प्रभू श्री रामचंद्रांनी आणि वालीनेही केलाय. आणि वालीला त्यांनी सांगितलं की सुग्रीव जरी राजा झाला तरी तारा राणीला वालीची पत्नी म्हणूनच स्थान दिलं जाईल, मंत्री म्हणून स्थान दिलं जाईल, आदराचं स्थान दिलं जाईल आणि तिला विचारूनच सुग्रीव सगळी कार्य करतील. समाधान वाटलं वालीला आणि वाली राम 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 म्हणून प्राण सोडला आणि वैकुंठाला गेले. मग ठरल्याप्रमाणे सगळं झालं. राज्याभिषेक करायचा होता सुग्रीवाचा. लक्ष्मणाला राज्यात पाठवलं. सुग्रीवाचा राज्याभिषेक आधीच केला होता, जेव्हा मैत्री झाली होती ना तेव्हाच राजमुकुट ठेवून दिला होता की राजा केले म्हणून. मग आता परत जाऊन वालीचे सगळे संस्कार केले, सुग्रीवाला राजा केला. मंत्रीपद हिच्याकडे तारा राणीकडे आलं. सुग्रीवाची पत्नी सुग्रीवाला परत मिळाली. ते दोघंही राज्यकारभारावर राहू लागले आणि जसा राज्याभिषेक झाला तसं दर्शनाला प्रभू श्री रामचंद्रांकडे आले. दर्शनाला आल्याबरोबर
दर्शनाला आल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचं स्वागत केलं आणि सुग्रीव म्हणाले, चला आता आपण सीता मातेच्या शोधाला लागूया. राम म्हणले, नाही, बघा माझा राम काय. प्रबर्षण नावाच्या पर्वतावर होते. सुग्रीव, अनेक वर्ष तू तुझ्या राज्यापासून लांब राहिलेला आहेस. आत्ता कुठे तुझं राज्य तुला परत मिळालंय. आता काही दिवस राज्याचा उपभोग घे, पत्नीबरोबर राहा, आनंदाचा उपभोग घे, विश्रांती घे, 4 महिने राज्यकारभार व्यवस्थित सांभाळ आणि सगळं तुझं छान झालं की मग तू ये, मग आपण पुढचं कार्य करू. किती काळजी आहे. जे सुग्रीवाला जगायला मिळालं नव्हतं आयुष्यात, ते जगायला सांगितलं त्याला. तेव्हा लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं प्रश्नांकित मुद्रेने की तुमचं काय. राम म्हणाले, सगळे आनंदात तर मी आनंदात. मी माझ्या आनंदासाठी दुसऱ्याचं उपभोग नाही घेऊ शकत. आणि चातुर्मास पण होता, पाऊस पडत होता. सुग्रीव नमस्कार करून निघून गेला आणि राज्य विलास भोगामध्ये हरवला. सुग्रीव हा अखंड भोग घेत राहिला. 4 महिने माझे राम त्या प्रवर्षण पर्वतावर एकटे सीता मातेची आठवण करीत करीत अश्रू ढाळत होते. तिथे सीतामाता प्रभू श्री रामचंद्रांची वाट बघत ते अश्रू ढाळत होते. आणि राम अश्रू ढाळत आहेत हे फक्त लक्ष्मण बघत होते. आणि लक्ष्मणाच्या डोळ्याला पाणी येत होतं की काय माझ्या दादाला वेदना आहेत, या किती वेदना आहेत, किती सहन करावं. इथे सगळी मजा करतायत, कोणाला कोणाची काही पडलेली नाही. आणि माझ्या रामाचं किती दुःख आहे, रामाला किती आठवण येते. पण राम असं होते ना, आपलं दुःख कधीही कोणाला सांगितलं नाही. आणि सगळं दुःख आपल्या स्मितहास्याच्या पाठीमागे रामाने लपवलं. काय माझा राम असेल, कधी कोणाला सांगितलं. श्रीराम 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर लक्ष्मणजींच्या लक्षात आलं. लक्ष्मणजी प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाले, दादा 4 महिने झाले अजून सुग्रीव आला नाही. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला बघतो. त्याला 4 महिन्याची मुदत दिली होती. भोग विलासामध्ये एवढा हरवलाय की त्याला आपल्या कामाची आठवण नाही. मी जातो आणि त्याला फरफटत तुमच्याकडे घेऊन येतो. राम म्हणाला, लक्ष्मण शांततेत जा आणि प्रेमाने घेऊन ये, ओरडू नकोस त्याला. किती वर्षांनी त्याला राजगादी मिळाली म्हणून त्याचा उपभोग घेताना थोडं मागे पुढे होतं. काय मला राम आहे पहा. स्वतः राज्याचा उपभोग घेतला नाही. बाहेर पडले 14 वर्ष वनवासासाठी आणि सुग्रीवाला राज्य दिले. शांततेत जा. लक्ष्मण काही बोलले नाही, पण अतिशय भडकलेले होते. धाड 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 पावलं टाकत 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 किष्किंधाच्या दिशेने लक्ष्मणजी जायला लागले. धनुष्य आणि बाण घेऊन नगरातल्या लोकांना दिसलं लक्ष्मण येत आहेत. सगळे सैरावैर्या पळू लागले आणि अक्षरशः असं वाटू लागलं की शेष नाग येतोय चालत चालत आणि फुटकार टाकतोय. इतके रागाने लाल झालेले लक्ष्मण येत होते. सगळीकडे बातमी पसरली, लक्ष्मण येत आहेत. भडकले. सगळे धावपळ सुरू झाली. हनुमानजी धावतायत इकडून तिकडे, तारा राणी धावते इकडून तिकडे, जांबवंत नील धावतायत, अंगद धावतायत. सगळे गोळा झाले. आता काय करायचं. तेव्हा तारा राणी हनुमानजींना म्हणाले, हनुमानजी पटकन जा. सुग्रीव तिकडे अंतःपुरामध्ये नृत्य बघत बसलेले आहेत स्त्रियांचं. त्यांना उठवा, जागा करा. त्यांना मला रामाचं कार्य करायचं आहे, उठा लवकर, लक्ष्मणजी येत आहेत. हनुमानजी म्हणले, मी नाही जाणार, तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवा. का? तिथे सगळ्या स्त्रिया आहेत, मी बालब्रह्मचारी आहे, मी नाही जाणार. ठीक आहे म्हटले, मीच जाते आणि सांगते, तुम्ही इकडची व्यवस्था, लक्ष्मणाला शांत करा. पटकन तारा राणी गेल्या. आठवण करून दिली सुग्रीवाला. सुग्रीव एकदम जागे झाले आणि घाबरले. आता लक्ष्मणाच्या हातून मेलो म्हणून तो पटकन धावला आणि समोर आलेला आहे तारा राणी, सुग्रीव, हनुमान, नल नील जांबवंत सगळे उभे. लक्ष्मणजी एकदम रागाने लाल होऊन तिथे आले आणि काही बोलणार एवढंच स्वागत केलं. आपलं स्वागत असं लक्ष्मणजी, किती उशीर, एवढे महिने झाले तरी तुम्हाला कळलं नाही का? तारा राणी म्हणाला, रोष करू नका भगवन, आम्ही सगळे तयारीतच आहोत, आमच्या लक्षात आहे. आम्ही सगळीकडे वानरांना निरोप पाठवलेले आहेत. कोपऱ्यातून, जगाच्या कोपऱ्यातून सगळे वानर यायला पण निघालेले आहेत. सगळे आल्यावर आम्ही त्यांना घेऊन रामाकडे येणार होतो, एवढंच आहे, उशीर नाही झाला. लक्ष्मण शांत झाले. ठीक आहे म्हणजे लवकर घेऊन येतो. आणि तोपर्यंत सुग्रीवाला घेऊन गेले.
रामाकडे. सुग्रीवाने साष्टांग दंडवत घातलं. महाराज चुकलं म्हणाले, प्रभो भोग विलासामध्ये जास्त हरवून गेलो, मला क्षमा करा. उचललं आणि कडकडून मिठी मारली. मित्रा असू दे रे, आनंदात आहेस ना, मला हेच पाहिजे होतं. हो प्रभो, आता माझ्या सर्व इच्छा तृप्त झाल्यात, आता रामकार्य पहिलं करणार. सगळ्या वानरांना गोळा केलं महाराज. 18 पद्म वानर आले. 18 पद्म. पद्म म्हणजे काय माहिती का? 1000, लाख, कोटी, महाकोटी, त्या कोटीच्या पुढे पद्म. एवढे आणि बलाढ्य वानर होते महाराज, उंच धिप्पाड, की त्यांच्या वजनानेच पृथ्वी अशी अशी डोलायची, कारण सगळे एका जागेवर गोळा झाले. एवढे बलाढ्य वानर सगळे. सुग्रीवजी आणि राम बसलेले होते. लक्ष्मणजी पाठीमागे उभे होते. नल नील जांबवंत उभे होते. आणि एक 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 वानर यायला सुरुवात झाली. आणि तिथे कोणीतरी पटकन म्हणालं, वानरराज केसरी येत आहेत, वानरराज केसरी येत आहेत. प्रभू श्री रामचंद्रांजींनी हनुमानजींकडे पाहिलं. म्हणजे हनुमान वडील येत आहेत, चला नमस्कार करा, स्वागत करा. हनुमानजी पुढे आले. केसरी नावाचे बलाढ्य वानर समोर उभे होते. हनुमानजींनी नमस्कार केला. त्यांना उठून गळ्याशी लावलं, प्रेमाने आलिंगन दिलं आणि प्रभू श्री रामचंद्रांना त्यांनी नमस्कार केला. आणि पहिला प्रश्न विचारला, हनुमान तुमची नीट सेवा करतोय ना? प्रभू म्हणाले, काय सांगू, माझं सगळं तेच करतायत, सगळी सेवा तेच करतायत म्हणाले. आनंद वाटला. आशीर्वाद दिला हनुमानजींना, अशीच सेवा कर. असे सगळे वानर महाराज गोळा झाले. सगळे वानर गोळा झाल्यानंतर सगळी घडलेली घटना सीतामय्याच्या संदर्भातली सुग्रीवजींनी सगळ्या वानरांना सांगितली. 4 तुकड्या केल्या वानरांच्या. 1, 2, 3, 4 तुकड्यांमध्ये वानर वाटले. आणि प्रत्येकाला सांगितलं की आता आपल्याला सीता मातेच्या शोधासाठी निघायचं आहे. 1 तुकडी पूर्वेला जाईल, 2री तुकडी पश्चिमेला जाईल, 3री तुकडी उत्तरेला जाईल आणि 4थी तुकडी दक्षिणेला जाईल. 4ही दिशांना सीतामातेचा शोध घ्यायचा आणि इथे येऊन सीतामातेचा पत्ता घेऊन यायचं. कोणाला काही प्रश्न? एका वानराने प्रश्न उपस्थित केला, भगवंत, आपल्याला जर अनेक ठिकाणून कळलेलं आहे की रावणाच्या लंकेमध्ये सीतामाता आहेत, म्हणजे दक्षिणेला, मग आपण इतर ठिकाणी शोध कशाला घ्यायचे? सुग्रीवाने उत्तर दिला, प्रश्न बरोबर आहे, पण त्याचं उत्तर असं की आपल्या प्रत्येक पावलाची बातमी रावणाला असणार आहे की आपण काय करतोय आणि काय नाही. आणि त्याला जर हे कळेल की आपण लंकेच्या दिशेने येतोय, तर कदाचित तो सीतामातेला घेऊन दुसरीकडे कुठेतरी लपवून ठेवू शकतो. म्हणून पृथ्वीवर 4ही बाजूंनी शोध घ्यायचा, जिथे असेल तिथून सीतामातेला घेऊन यायचं. हे शंकेचं उत्तर दिलं. म्हणे लक्षात ठेवा, म्हणाले सगळ्यांना ताकीद आहे, सीता मातेचा पत्ता घेतल्याशिवाय जो कोणी परत येईल त्याला इथे मृत्यू दंड देण्यात येईल. सगळे वानर घाबरले आणि तुकड्या पाठवल्या. पूर्वेला 1 तुकडी गेली, पश्चिमेला 1 गेली, उत्तरेला 1 गेली आणि दक्षिणेच्या तुकडीमध्ये नल नील जांबवंत हनुमंत अंगद असे एक 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 बलाढ्य आणि हुशार वानर होते. कारण दक्षिणेकडेच ती पाठवायची होती, लंका तिकडेच आहे, म्हणून त्यांना पाठवलं की जा आता तुम्ही तिकडे जा, दक्षिणेला शोध घ्या. निघाले. नल नील जांबवंत हनुमान अंगद निघाले. आणि इथे राम लक्ष्मण सुग्रीव वाट बघत बसले. सगळ्या तुकड्या निघाल्या. पूर्वेची तुकडी पूर्वेला जाऊन परत आली, मान खाली करून उभी राहिली. पश्चिमेला गेलेली तुकडी पश्चिमेकडे जाऊन आली, मान खाली करून उभी राहिली. उत्तरेकडे गेलेली तुकडी उत्तरेकडे गेलेली, मान खाली करून उभी राहिली. आता दक्षिणेकडे गेलेली तुकडी अजून आलेली नव्हती. दक्षिणेला जी तुकडी निघाली ती सगळ्यात पहिल्यांदी जाता 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 एका विहारात शिरले. एक मोठं विहार होतं. त्याच्यामध्ये अनेक सुंदर 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 खाद्यपदार्थ होते. सुंदर पाणी होतं प्यायला, गार, अतिशय आनंददायी वातावरण होतं. वानरांना भूक लागली होती. पटकन त्यांनी पदार्थांना हात लावण्याचा प्रयत्न केल्याबरोबर सावधान सावधान सावधान, इथल्या कुठल्याही पदार्थाला हात लावू नका म्हणून अशी आकाशवाणी झाल्यासारखी सूचना आली. हनुमंतांनी सगळ्यांना आवरलं, थांबा थांबा थांबा, हे मायावी पण असू शकतं. म्हणून हनुमानजी पुढे झाले तर समोर एक साध्वी स्त्री बसलेली होती, हातात जप करीत, माळ घेत आणि डोळे बंद होते. तिने डोळे उघडले आणि म्हणाले, अच्छा, किष्किंधेचं वानर दल आलंय वाटतं, हनुमानजी, अंगदजी, आणि नावं घेतली, नल नील जांबवंत. हनुमानजी म्हणले, मैया, तुम्ही आम्हाला कसं काय ओळखलं? मी सगळ्यांना ओळखते, मी ब्रह्मदेवाची कन्या आहे, मला दिव्य दृष्टी प्राप्त आहे आणि हे विवर मला मिळालेलं आहे सांभाळायला ब्रह्मदेवाच्या कृपेने, आणि इथे मी सांभाळते, मला सगळं ज्ञान आहे.
आणि आता तुम्ही रामकार्याला निघालेला आहात. रामकार्याला जो कोणी निघतो आणि मदत करतो त्याला प्रचंड पुण्य प्राप्त होतं. म्हणून तुमच्याकडून मलाही पुण्य हवंय, माझंही रामकार्यामध्ये काहीशी मदत होऊ द्या. तुम्ही आता सगळेजण पोटभर जेवण करा, पाणी प्या, मग पुढचं मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी पटापट पटापट हनुमानजींच्या सांगण्यानं भरपूर भरपूर खाल्लं, पाणी प्यायलं, पुन्हा हजर राहिले. तिचं नाव होतं स्वयंप्रभा. ती स्वयंप्रभा काय म्हणते, हनुमानजी मी माझ्या सिद्धीने तुम्हाला सांगते की लंकेमध्ये दक्षिणेला लंका नावाची नगरी आहे, त्यामध्ये अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली सीता मैया बसलेली आहे. तुम्हाला कसंही करून या समुद्राच्या पलीकडे जायचं आहे. आता समुद्रापर्यंत तुम्हाला नेण्याची जबाबदारी माझी, बाकी पुढचं तुम्हाला बघावं लागेल. सगळ्यांनी डोळे मिटा म्हणून सगळ्यांनी डोळे मिटले आणि त्या स्वयंप्रभेने एका क्षणार्धात सगळ्यांना उचलून त्या समुद्राच्या किनारी सोडला आणि ती अंतर्धान पावली, ती निघून गेली. सगळ्यांनी डोळे उघडले, बघितलं तर समुद्र, अथांग समुद्र आणि समुद्राच्या पलीकडे लंका. 400 कोस, 400 कोस 100 योजना म्हणजे 1200 किलोमीटर साधारणपणे एवढं होतं. आता जाणार कसं कोण तिकडे? बरेच दिवस सगळे विचार करतात, समुद्र ओलांडून जायचं कसं, शोध घ्यायचा कसा, जायचं कसं, शोध घ्यायचा कसा, कोणाला काही सुचेना. परत गेलो तर सुग्रीव मारेल आणि नाही गेलो तर इथे उपाशी मरू, कारण इथे खायलाही काही नाही. तर सगळे म्हणले जाऊ दे, तिकडे जाऊन सुग्रीवाच्या हातून मरण्यापेक्षा इथे उपाशी मरून जाऊ. कुठं कसा जाऊ तर शकणार नाही समुद्राच्या पलीकडे, इथेच मरून जाऊ. तेवढ्याच वा 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 वा, किती सुंदर योजना, किती सुंदर योजना. सगळे एकदम मरू नका, एक एक करून मरा, म्हणजे माझ्या पोटाची व्यवस्था होईल. हा आवाज कुठून येतो म्हणून सगळ्यांनी बघितलं. समोर एक प्रचंड मोठं गिधाड बसलेलं होतं. ते गिधाड म्हणालं, माझे पंख जळाल्यामुळे मी इथं येऊन पडलोय, अनेक दिवसांपासून मी उपाशी आहे. सगळे देव देतो, एकदम भरपूर देतो, एक एक करून मरा, रोज तुम्हाला एकेकाला खाईन आणि माझी क्षुधा तृप्ती होईल. ते वानर आपापसात गप्पा मारले, बरं आहे बाबा, चांगलं आहे, आपलं नाही तर ह्याचं तरी पोट भरू दे, तसं म्हणू काय आपल्याला म्हटले प्रश्न पडतोय. गप्पा सुरू झाल्या वानरांच्या. बघा म्हणले, एक होतं ते एक गिधाड आणि हे एक दुसरं. ते एक गिधाड होतं जे रामकार्यामध्ये त्यांनी एवढी सेवा केली की रामाचे वडील असल्याचा मान त्यांनी मिळवला. प्रभू श्री रामचंद्रांनी त्याचा स्वतःच्या हाताने अग्निदहन केलं, अग्निसंस्कार केला. किती ते महान होते जटायू पक्षी. आणि इथे त्या जटायूसारखा दिसणारा हा हे आहे म्हणले गिधाड आहे आणि याला आम्हाला खायची पडली आहे. त्या गिधाडाने ऐकलं, काय काय नाव घेतलं? जटायू, इकडे या, इकडे इकडे या, इकडे या. सगळे घाबरले, नाही नाही आम्ही नाही खात तुम्हाला, इकडे या, इकडे या, इकडे या. सगळे गेले जवळ वानरदल. कोणाचं नाव घेतलं? जटायू. काय झालं? जटायूच्या संदर्भातली सगळी कथा त्यांनी सांगितली आणि तो पक्षी जोरात रडायला लागला. हाय जटायू, मला सोडून कुठे गेलास? सगळ्या वानरांनी प्रश्न विचारला, तुम्ही कोण? म्हणले, मी त्या जटायूचाच मोठा भाऊ संपाती. आम्ही दोघेही गरुडाची मुलं आहोत. आम्ही प्रचंड संचार सगळीकडे करत असो, फिरत असो, विहार करत असो. एकदा आम्हा 2 भावंडांमध्ये पैज लागली की आपल्या दोघांपैकी उड्डाण जबरदस्त जोरात कोण करतं, पहिलं जाऊन सूर्याला कोण हात लावून येतं. म्हणून आम्ही दोघांनी प्रचंड उड्डाण केलं आणि सूर्याला हात लावायला गेलो. माझा लहान भाऊ जटायू, त्याचे पंख जळू लागले. त्याचे पंख जळू नये म्हणून मी त्याच्यावरती गेलो आणि माझे पंख त्याच्यावर पांघरले. तो बेशुद्ध होऊन एके ठिकाणी पडला आणि माझे पंख जळाल्यामुळे मी दुसरीकडे येऊन पडलो. त्यानंतर आमची भेटच झाली नाही. आत्ता मला कळतोय जटायूचा पराक्रम. आणि जटायूने जर तुम्हाला रामकार्यामध्ये मदत केली असेल, प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना एवढा मान दिला, मी देखील रामकार्यामध्ये मदत करणार. मी तुम्हाला खाणार नाही. आम्हा गिधाडांची दृष्टी लांबपर्यंत असते. मी इथे बसून बघू शकतो सीता माता एका वाटिके, अशोक वाटिकेमध्ये एका झाडाखाली उदास बसलेले आहेत. मला गिधाडांची दृष्टी दूरपर्यंत असते, त्यामुळे मला इथून ते दिसतंय. कसंही करून एवढं ओलांडून जा म्हणाले. एवढी रामसेवा संपातीने केली, त्यामुळे संपातीला पंख फुटले नवीन आणि तो राम 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 म्हणून आकाशामध्ये उडून गेला. आता सगळ्यांना कळलं कुठे जायचंय, कसं जायचंय. पण प्रश्न तोच, जायचं कसं, कोण जाणार, कधी जाणार, कसं जाणार. सगळ्यांनी विचार केला. जांबुवंत म्हणाले, माझ्यामध्ये ताकद आहे, मला इथून उड्डाण करून लंकेपर्यंत
मी कदाचित पोचू शकेन, पण परत येण्याविषयी मला शंका आहे, कारण मी म्हातारा झालेलो आहे. अंगद म्हणाले मी जाऊ शकतो, पण पुन्हा येण्याविषयी परत मला शंका आहे. तुम्हाला आम्ही पाठवणारच नाही म्हणले, कारण तुम्ही आमचे राजकुमार आहात, तुम्हाला पाठवून कसं होणार आहे म्हणजे. दुसरं कोण जाऊ शकतं? प्रत्येकाला विचारलं कुठपर्यंत जाल. कोणी सांगितलं मी एवढे योजना जाईल, कोण म्हणलं मी एवढे योजना जाईल, कोण म्हणलं मी एवढे योजना नाही. म्हणलं चालणार नाही ना, जाऊन परत सीतामातेचा शोध करून परत यायचं आहे. कोण आहे आपल्याकडे? म्हणून सगळ्यांनी मनामध्ये रामाचं स्मरण केलं, राम राम राम. आणि एकदम जांबुवंताची नजर पडली हनुमंतावर नजर पडली महाराज. हनुमंत एकटक कबऱ्यावर हात ठेवून सूर्याकडे पाहत, म्हणजे सूर्य त्यांचे गुरु आहेत, सूर्याकडे पाहत एकटक उभे होते, काहीतरी विचार करीत होते. जांबुवंताच्या लक्षात आलं, जगामध्ये हे काम फक्त मारुती करू शकतो आहे, फक्त हनुमानजी करू शकतायत. त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडलाय. हनुमानजी जेव्हा लहान होते तेव्हा जन्म घेतल्या ते सूर्याला गिळायला निघाले होते, म्हणून जगाच्या रक्षणासाठी इंद्राने सोडलेल्या वज्रामुळे त्यांच्या हनुवटीवर जखम झाली आणि ते बेशुद्ध होऊन पडले. हनुमानजी बेशुद्ध पडले म्हणून ज्यांचे ते औरस पुत्र होते ते पवन देवताने सगळ्या पृथ्वीतून हवाच काढून घेतली, त्यामुळे श्वास घ्यायला लोकांना त्रास व्हायला लागला. सगळे देव विनंती करू लागले पवन देवाला, हे काय केलं? म्हणले माझ्या मुलाला बरं करा तर मी सगळीकडे वायू सोडेन आणि मग श्वास घेता येतील. तेव्हा त्यांनी वचन दिलं म्हणून पुन्हा वायू सोडला पवन देवतांनी, आणि सगळ्या देवतांनी हनुमंताला पुन्हा विशुद्ध झालेलं होते ते उठवलं. सगळ्या देवतांनी निरनिराळी वरदानं दिली की तुम्हाला ह्या अस्त्रापासून होणार नाही काही, ह्या शस्त्रापासून काही होणार नाही. ब्रह्मदेवाने पण सांगितलं की तुम्हाला माझ्या ब्रह्मास्त्राची फक्त एकदा लाज राखावी लागेल, नंतर तुमच्यावर किती ब्रह्मास्त्र सोडले तरी तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष रुद्र आहात, भगवान शंकर आहात. सर्व देवांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे, प्रचंड शक्ती प्राप्त झाल्यामुळे हनुमानजींनी साधू संतांना मजा करायला सुरुवात केली. जंगलात जाऊन त्या साधूंना वरती असे उचलायचे, फेकायचे, त्यांचे सामान जाऊन नदीमध्ये बुडवून टाकायचे. त्यामुळे त्या एका साधूने चिडून जाऊन हनुमानजींना शाप दिला होता की एवढी शक्ती तुझ्यामध्ये आहेस की तू उद्दंड झालायस, जा तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल, आणि ज्या वेळेला त्या शक्तीची जास्त आवश्यकता असेल तेव्हा तुला कोणीतरी आठवण करून दिली तर तुला तुझ्या शक्तींची आठवण होईल. आणि हे सगळं जांबुवंताने हनुमंताला आठवण करून दिली की हनुमान तू एकटाच हे सगळे युद्ध करण्यास समर्थ आहेस, तुझ्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की सहज जाऊन लंकेमध्ये एका क्षणात जाऊन परत येऊ शकशील, हे सगळं कार्य तू करू शकशील. ही आठवण करून दिल्याबरोबर हनुमंताला समजलं की होय हे काम मी सहज लीलया करू शकतो. असं म्हणून एकदम उत्साह संचारला, मी जातो आत्ताच लंकेला आणि सीता मातेचा शोध घेऊन परत येतो, असं वचन त्याने उद्गारलं. आणि एकदम बाजूच्या डोंगराजवळ जाऊन उभे राहिले. प्रचंड मोठा पहाड होता. जय श्रीराम म्हणून प्रचंड आकार धारण केला हनुमंताने. त्या पर्वतावर चढून उभे राहिले. ते पर्वत छोटीशी टेकडी वाटली हनुमंतापुढे, एवढं हनुमंताने आपला आकार वाढवला महाराज. त्या टेकडीवरती जाऊन उभे राहिले आणि शंख वाजवला जोरात, आणि प्रभू श्री रामचंद्रांचं काम करायला मी निघालेलो आहे असं म्हणून त्यांनी एक पाय असा उचलला, एक पाय खाली ठेवला, खांद्यावर गदा घेतली आणि जय श्रीराम म्हणून प्रचंड उड्डाण केलं. लंकेच्या दिशेने हनुमानजी निघाले. जय श्रीराम. लंकेच्या दिशेने उड्डाण केले, हनुमानजी निघाले. आता ते उड्डाण केल्यानंतर त्यांना कोण कोण भेटतं, तिथे काय काय होतं, हा सबंध सुंदर इतिहास उद्याच्या प्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत. आज झालेलं हनुमत चरित्र आपल्या हृदयामध्ये साठवायचं, झालेली कथा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. कथा विसर्जन होत है, सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठाल 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 विठाल. कुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे.